जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 18वा. बहुजिनसी समास पहिला. बहुदेवस्थान निरूपण नाम. श्रीराम समर्थ. तुझ नमू गजबदना, तुझी महिमा कळेना, विद्या बुद्धी देसी जना, लहान थोरासे. जय सद्गुरू. श्रीमत दासबोधातील दशक 18वा आहे. बहुजिनसी आणि त्यामध्ये असलेला समास पहिला आहे. बहुदेवस्थान निरूपण नाम. आणि या दशकाच्या पहिल्याच समासामध्ये समर्थांनी अतिशय उत्तमाची सुरुवात करून दिली. सर्व देवदेवतांना नमस्कार केला. समर्थ म्हणतात की गणपती हा बुद्धी देणारा आहे, सरस्वती ज्ञान देणारी आहे, ब्रह्मा सृष्टी निर्माण करणारा आहे, विष्णू पालन पोषण करणारा आहे, शंकर हा संहाराचं प्रतीक आहे, इंद्र आणि नियम हे नियम आणि नियंत्रण करणाऱ्या देवता आहेत. या सगळ्या विविध देवता आहेत, त्यांची विविध कार्य आहेत. निसर्गामध्ये सगळी कार्य विविधतेने दिसून येतात. मग हे वेगळंपण जे आहे ते समर्थांनी इथे दाखवलं. हे देव वेगवेगळे दिसत आहेत, पण यांना चालवणारी शक्ती मात्र एकच आहे. बघा ना, काही लोकदेवता आहेत, त्यांची वैशिष्ट्य समर्थांनी याच समासामध्ये सांगितली. समर्थ इथं देवदेवतांचं वेगळेपण सांगतात. व्यंकटेश आहे जो अन्नदान करतो, जेजुरीचा खंडेराया आहे ज्याला भंडारा व्हायला जातो, अत्यंत साधा देव आहे. तुळजाभवानी आहे, शक्ती आहे. पंढरपूरचा पांडुरंगसुद्धा समर्थांनी दाखवला, भक्ती कीर्तन दाखवलं. प्रत्येक देवाची पूजा वेगळी आहे, पूजेची पद्धत वेगळी आहे, पण हेतू एकच, भक्ती. बघा ना, दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला पिझ्झा आवडतो, कुणाला पोहे आवडतात, कुणाला भाकरी, कुणाला उपमा, काही आवडू शकतं. अन्न वेगवेगळं आहे ना, पण भूक एकच आहे, तेच दाखवलं. तसेच देव वेगवेगळे आहेत, पण आतली गरज, आतली शांतता, आतलं समाधान मात्र एकच आहे. समर्थ काय करतायत, सर्व देवांचं मूळ दाखवतात. हे मुख्य तत्व आहे हो. समर्थ म्हणतात सकळ देवांचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ. मग समर्थ म्हणतात की सर्व देव, सर्व शक्त्या ह्या आपल्या आतूनच, आत्म्यातूनच आलेल्या आहेत, हेच सांगत आहेत. हे अंतरात्माच आहे. सगळ्या देवांच्या मूळस्थानी एक अंतरात्माच आहे. मग प्रभू श्रीराम असतील, प्रभू श्रीकृष्ण असतील, शिव असेल, शक्ती असेल, देवी असेल, पार्वती असेल, हे सगळं चालतं केवळ आणि केवळ अंतरात्म्यावरती. मग मनुष्य काय करतो, देव मनुष्य बदलत राहतात. समर्थ काय सांगतात, कुणी देव असतो, कुणी मनुष्य असतो, कुणी भोगी असतं, कुणी त्यागी असतं, कुणी वितरागी असतं, पण त्यांच्या आतमध्ये असलेला आत्मा मात्र एकच आहे. बघा ना, एखाद्या चित्रपटामध्ये हिरो एकच असतो, ॲक्टर एकच असतंय. एखाद्या चित्रपटामध्ये तो ॲक्टर राजाची भूमिका करतो आणि दुसऱ्या चित्रपटामध्ये तोच ॲक्टर भिकाऱ्याच्या भूमिकेत असतो. काय झालं, रोल बदलला, ॲक्टर तोच आहे ना. तसंच देह बदलतो, भूमिका बदलते, पण आत्मा मात्र तोच असतो बरं का, तो बदलत नाही. मग आपली सगळ्यात मोठी चूक काय आहे, समर्थ इथं तेही अधोरेखित करून देतात की आपण देहामध्ये अडकलो आहोत. प्राणी सभिमाने भुलले. समर्थांनी याच समासामध्ये सांगितलं की प्राण्यांनी काय केलं आहे, माणसाने काय केलं आहे, शरीर, नाव, पैसा, पद, प्रतिष्ठा, स्टेटस यामध्ये अडकला आहे आणि आतल्या आत्म्याला विसरून गेलेला आहे. फोनचं कवर हो, फोनचं कवर आहे एक्सटर्नल, जे बाहेरचं दिसतं खूप सुंदर आहे फोनचं कवर, पण फोनच चालत नाही. काय उपयोग, बाह्यरूप छान आहे हो, पण आतमध्ये शांतता, अंतरात्म्याची ओळखच नाही आहे, काय होणार मग. मग आत्म्याचं अनुसंधान पाहिजे. समर्थ म्हणतात जो आतल्या आत्म्याला शोधतो तो खरा ज्ञानी, बरोबर का. आणि मग जो काय करतो, त्या आतल्या अंतरात्म्याशी एकनिष्ठ राहतो, आतमध्ये पाहतो, तो तरतो ह्या भवसागरातून. आणि जो अंतर्भ्रष्ट होतो आहे ना, बाहेर अडकतो, बाह्यनिष्ठ होतो. समर्थांना अभिप्रेत आहे अंतर्निष्ठ व्हायला. हा बाह्यनिष्ठ झाला म्हणजे अंतर्भ्रष्ट झाला. ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे लितडल्या. मग बाहेर अडकलाय तो, आतमध्ये आलाच नाही आणि आतमध्येही भ्रष्ट झालेला आहे. तो गेला बुडून लिथाडीला हो, कामाने क्रोधाने लिथाडीला. बघा ना, ड्रायव्हिंग करत असतो, पण ड्रायव्हिंग जर आपण निष्ठेने ड्रायव्हिंग केलं तर आपण व्यवस्थित गंतव्य ठिकाणी पोहोचणार. आणि तेच जर आपण निष्ठेने ड्रायव्हिंग नाही केलं आणि आपण कुठंतरी बाह्यनिष्ठ झालो, काहीतरी बाहेरचंच बघत बसलो, डोंगर, दरी, धबधबा, काय होणार आहे.
होणार ना काहीतरी विपरीत घडणार. म्हणजे आपण सुरक्षित ठिकाणी पोचणारच नाही, गंतव्य ठिकाणी सुरक्षित पोचणारच नाही, काहीतरी वेगळंच होणार. तसंच समर्थ म्हणतात, जो अंतर्निष्ठ होतो तो मुक्त होतो, आणि जो बाहेर अडकतो ना, बहिर्निष्ठ होतो, तो मात्र दुःखामध्ये अडकतो, बंधनामध्ये अडकतो. समर्थ या संपूर्ण समासामध्ये खूप सुंदर संदेश देतात की तू देव शोधायला मंदिरात जाऊच नकोस. जो आधीच तुझ्यामध्ये आत बसलेला आहे त्याला फक्त शोधायचं आहे. जे अंतर्निष्ठ झाले ते तरले, बहिर्निष्ठ झाले ते बुडाले. देव वेगवेगळे असतील, ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण तो जर अनुभवायचा असेल तर तो एकच आहे, अंतरात्मा. बघा पहिल्याच ओवीत समर्थांनी सांगितलं, तुझं नमो गजवदना, तुझा महिमा कळेना, विद्या बुद्धी देसी जना, लहान थोरासे. समर्थ म्हणतात की हे गणपती, हे गजानना, पहिला नमस्कार तुला, बुद्धीची देवता आहे हो. मग इथं काय केलं समर्थांनी? तुझं नमन केलं, नमन, नम्रता दाखवली समर्थांनी. तुझं नमो गजवदना. कोणतीही सुरुवात अहंकाराने होत नाही, नम्रतेनेच होते. कुठं? अध्यात्मामध्ये बरं का, द्वैतामध्ये काही होतं. अध्यात्मामध्ये जी सुरुवात होते बघा ना, मनाच्या श्लोकाची सुरुवात कसं आहे बघा, नम्रतेनंच आहे की नाही? तिथं अहंकाराची सुरुवात होत नाही. आपण इंटरव्ह्यूला जातो है ना, मग आपल्या मनामध्ये खूप असतं, मला सगळं येतं, असं असेल तर चुकण्याची शक्यता जास्त आहे, पण मी शिकायला तयार आहे, असा भाव जर ठेवून गेलं, म्हणजे नम्रतेचा भाव जर ठेवला, तर सिलेक्शनचे चान्सेस वाढतात. आणि मला सगळं येतं, मला काहीच प्रॉब्लेम नाही, आता फक्त उगं फॉर्मॅलिटी म्हणून इंटरव्ह्यूला बसायचं आहे, रिजेक्ट होशील बाबा. इगो डिलीट करणं खूप महत्त्वाचं आहे. नम्रता पाहिजे हो. समर्थांनी पहिली म्हणजे 18वं दशक, त्यामधला पहिला समास, त्यामध्ये असलेली पहिली ओवी, त्यामध्ये असलेलं पहिलं चरण, नम्रता दाखवली. जे नाही हो, नम्रता हरवत चालली आहे. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, समर्थांनी तिथेही गजबदनालाच, गजाननालाच नमन केलं. आजही इथं गजाननालाच नमन केलेलं आहे ना. तुझं नमो गजबदन. नम्रता खूप महत्त्वाची. मलाच सगळं कळतं, माझ्याशिवाय गावातलं पान हलत नाही, माझ्याशिवाय मतदारसंघात काय होत नाही, कुठलं टेंडर निघत नाही, कुणाला कॉन्ट्रॅक्ट जात नाही. अहंकार आहे हो, अहंकार. पुढची पंचवार्षिक बसत नाही बघा ताई. नम्रता पाहिजे हो, नम्रता पाहिजे. मी शिकायला तयार आहे, मी नम्र आहे. भाव पाहिजे, नम्रतेचा भाव पाहिजे, तेव्हा होणार आहे. बघा, तुझं नमो गजबदना, तुझी महिमा कळेना, तुझी महिमा कळेना. तुझा महिमा समजणं हे मानवी शक्तीच्या पलीकडे आहे बाबा. आपण जितकं समजतो त्याहीपेक्षा सत्य खूप मोठं आहे, विशाल आहे. समुद्राकडे पाहून आपण म्हणतो मला समुद्र माहिती आहे. काय माहिती आहे तुला समुद्राबद्दल? त्याची खोली माहिती आहे? त्याच्या आतमध्ये असलेली जीवसृष्टी माहिती आहे? समुद्राची शक्ती माहिती आहे का? सुनामी अंत, ते चक्रीवादळ अंत, आपल्याला पूर्ण कधीही काही कळत नाही. म्हणून समर्थ म्हणतात तुझी महिमा कळेना. तसाच तो देव आहे, अंतरात्मा आहे, तो अनंत आहे, इनफायनाईट. म्हणून समर्थांनी तिथं शुद्ध भावनेने काय केलं? तुझी महिमा कळेना, विद्या बुद्धी देसी जना. ही खरी देणगी आहे. खरी देणगी समर्थांनी दाखवली. गणपती बाप्पांनी काय दिलं? पैसे दिले का? अहो विद्या दिली की. विद्या म्हणजे ज्ञान, बुद्धी म्हणजे विवेक. ही खरी संपत्ती दिली हो. ही खरी संपत्ती गणपती बाप्पांनी दिली. आपल्याकडे दोन लोक आहेत, दोन प्रकारचे लोक आहेत. एकाकडे पैसा खूप आहे, पैसा खूप आहे प्रचंड, पण निर्णय चुकीचे आहेत. आणि दुसऱ्याकडे बुद्धी आहे, योग्य निर्णय घेतो, विवेक आणि निर्णय घेतो. बघा, शेवटी ज्याच्याकडे बुद्धी आणि विवेक आहे तोच यशस्वी आहे, बरोबर का? लहान थोरासी म्हणजे समर्थ इथे काय सांगतात? सर्वांसाठी समान. लहान असो, मोठा असो, गरीब असो, श्रीमंत असो, सर्वांना समान बुद्धी कोण देत आहे? गणपती बाप्पा. बघा, सूर्यप्रकाशासारखे आहेत. गरीबाच्या घरावरही गणपती बाप्पा आहेत, श्रीमंताच्या घरावरती आहेत. बुद्धी दिली, विद्या दिली, कुणी कशी घ्यायची त्याच्यावरती आहे. पण देताना भेदभाव केला नाही कधी, अजिबात भेदभाव नाही.
भगवंताची कृपा ही सर्वांवरती समान असते. इथं गजवदना दाखवलं बघा समर्थांनी. म्हणजे फक्त बाह्य गणपती दाखवलं नाही हो, तुमच्या आमच्या आतमध्ये असलेल्या बुद्धीचा केंद्रबिंदू समर्थांनी दाखवला. तो केंद्रबिंदू कधी दिसतो? जेव्हा आपण शांत होतो तेव्हा दिसतो. जेव्हा आपल्या विचारांमध्ये स्पष्टता येते तेव्हा तो बुद्धीचा केंद्रबिंदू आपल्याच आतमध्ये आहे. म्हणजे तो गजवदन आपल्याच आतमध्ये आहे. तो गणपती आपल्याच आतमध्ये कसं काम करतो हे कळणार आहे. त्यासाठी पाहिजे काय? आपण शांत पाहिजे, विचार स्पष्ट पाहिजे, तेव्हाच कळणार आहे. मग समर्थ आपल्याला सांगतात की लोक देवाकडे काय मागतात बरं? काय मागवतो आपण? पैसा दे बाबा, नोकरी दे, यश द्या, सुख दे, भौतिक दे, भोग दे. पण समर्थ म्हणतात की अरे बुद्धी, विद्या, बुद्धी हेही मागितलं पाहिजे ना. बुद्धी असेल तर त्यातून लक्ष्मीची प्राप्ती होईल. विवेक असेल तर ते सुख टिकेल आणि शाश्वत काय अशाश्वत काय हे समजलं तर ते सुख निरंतर टिकेल ना. समर्थांनी दाखवलं इथं, नम्रता अधिक बुद्धी अधिक विवेक म्हणजे यशस्वी आणि शांत जीवन. समर्थ म्हणतात की नमन दाखवलं. नमन, अहंकार सोडून ज्ञान आणि विवेकाची मागणी करणारा जो भक्त आहे ना, तो खरा भक्त आहे. दाखवलं समर्थांनी. बघा आता पुढं दुसरी ओवी काय आहे? तुझं नमो सरस्वती, चारी वाचा तुझे स्फूर्ती, तुझे निज रूप जाणती ऐसे थोडे. समर्थ सांगतात की हे सरस्वती माता, मी तुला नमस्कार करतो. आपण ज्ञानाला, सत्याला आणि योग्य वाणीला वंदन करायला पाहिजे. समर्थांनी सांगितलं की जो विद्यार्थी पुस्तकाला आदर देतो, ग्रंथांना आदर देतो, तो खरा शिकला. बघा, आदरशिवाय ज्ञान नाही आहे. बघा ना, आपण सहज जरी चुकून कधी वहीला पुस्तकाला लात लागली, आपण लगेच पाया पडतो. विद्येचा अपमान नाही करायचा, सरस्वतीचा कधी अपमान नाही करायचा. कळायला पाहिजे तुम्हाला. आम्हाला आदर पाहिजे, हो, आदर पाहिजे. तुझं नमू सरस्वती, तिथं नमन पाहिजे. अखंड आहे हो सरस्वती, अखंड आहे. एकदा का आपल्या बुद्धीमध्ये सरस्वती आली, ज्ञान आलं, अखंड राहतं बघा. ते चोरून कोणी नेत नाही. भीती नसते कोणीतरी माझी बुद्धी चोरून नेली असं कधी झालं आहे का इतिहासामध्ये? कोणीतरी माझा विवेक चोरून नेला असं कधी झालं आहे का? कधीच होणार नाही. त्याच्यामुळं अखंड आपण नामस्मरणामध्ये राहिलं पाहिजे. अखंड आपण म्हणजे नमन केलं पाहिजे. कोणाला? त्या सरस्वतीला, त्या ग्रंथांना, त्या पुस्तकांना. चारी वाचा तुझे स्फूर्ती. मग सरस्वती माता म्हणजे समर्थांनी दाखवलं बघा, 4 वाणी आहेत. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. आपण ऐकतो, म्हणजे बऱ्याच वेळेस बैठकीमध्ये भाग जातो. 4 वाणी, 4 खाणी, 84 लक्ष जीव योनी. त्यामधल्या 4 वाणी इथं दाखवल्या. परावाणी म्हणजे अत्यंत सूक्ष्म आहे. स्फुरण आहे तिथं, स्फुरण दाखवलं ना. 4 वाणे तुझी स्फूर्ती, जिथं स्फुरण आहे ती परावाणी. जिथं पश्यंती आहे, जिथं विचारांचा प्रारंभ आहे, जिथं मध्यम आहे तिथे मनातले शब्द आहेत, आणि जिथं वैखरी आहे, बाहेर बोललेला शब्द जे आत्ता चालू आहे ते वैखरीच्या माध्यमातून चालू आहे. पण तो शब्द अंतिम आहे का? तो शब्द बाहेर येण्यासाठी परेमध्ये सूक्ष्म हालचाल झाली, स्फुरण आलं, पश्यंतीमध्ये विचाराचा प्रारंभ झाला, मध्यमेमध्ये ते शब्द तयार झाले मनामध्ये, आणि वैखरीतून ते शब्द बाहेर आले. या सर्वांची प्रेरणा कोण आहे? या 4ही वाणींची प्रेरणा जर कोण असेल तर ती आहे सरस्वती. जेव्हा आपण बोलतो ना एखाद्याशी, है ना, आधी एक भावना येते परेतून, मग विचार तयार होतो पश्चिंतीमध्ये, मग वाक्य तयार होतं मध्यमेमध्ये, आणि नंतर आपण ते बोलतो ते वैखरीतून. म्हणजे बोलणं ही शेवटची स्टेज आहे का? पण ते खरं तर कुठून आलं आहे? सुरुवात किती आहे बघा. आपल्याला काय वाटतं, अरे मी सहज बोललो बाबा तुला. अरे सहज कसं बोललास तू? परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. म्हणजे वैखरीतून बाहेर पडायचं म्हणजे परत काहीतरी शिस्त आहे ना, परत काहीतरी शिस्त आहे. मग ह्या 4ही जे काय आहे, 4 स्टेजेस ज्या दाखवल्या ना, त्याची जर प्रेरणा कोण असेल ह्या 4ही वाणींची, तर ती आहे सरस्वती देवी. तुझे निजरूप जाणती ऐसे थोडे. मग सरस्वतीची जी ओळख आहे ना, ते अगदी दुर्मिळ लोकांना आहे. समर्थ म्हणतात सरस्वतीचं खरं रूप, ज्ञानाचं मूळ अगदी थोडक्या लोकांना कळतं बघा. लोक फक्त बोलतात,
लोक वाद घालतात, लोक माहिती कळतात, भरपूर माहिती गोळा करतात. आणि त्या जी मिळालेली अर्धवट माहिती व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं त्याच्यावरती वादविवाद घालतात, बाष्कळ बोलतात. पण ज्ञानाचा स्रोत मात्र शोधत नाही तो. बघा ना, गुगलवरती किती माहिती पडली आहे. हे डिजिटल युग आहे, माहितीच माहिती आहे, पण स्वतःचा अनुभव नाही आहे ना त्याला. तो बोलतो, आपण बोलतो, पण जाणत नाही. समर्थांनी याच दशकामध्ये दुसरा समाज खूप सुंदर दिला आहे, जाणतेपणावरती दिला आहे बघा. आपण बोलतो, पण काय बोलायचं हेच जाणत नाही आपण. आणि दुसरा एक व्यक्ती आहे, तो कमी बोलतो, पण जाणीवेतून बोलतो, खोल बोलतो, खोल, तो जाणता. ठीक आहे. सरस्वती म्हणजे बाहेरची देवी नव्हती, ती आतच होती. त्या आपल्या आतमधली जागरूकता, आपल्या आतमध्ये असलेली शुद्ध बुद्धी म्हणजे सरस्वती. जेव्हा आपण विचारपूर्वक बोलतो, विवेकातून बोलतो, सत्य बोलतो, शांत राहतो, तेव्हा तिथे सरस्वती असते. बघा ना, जेव्हा आपल्याला एखादं व्याख्यान प्रचंड आवडतं, आपण त्या वक्त्याला जाऊन भेटतो, म्हणतो तुमच्या जिभेवरती साक्षात सरस्वती आहे. का हो, आपल्याला असं का वाटतं? कारण त्याचं बोलणं बाष्कळ नसतं बघा, सत्य बोलतो तो. काही नाही, खरं बोलायला काय आहे? खरं बोललंच पाहिजे, विचारपूर्वक बोललं पाहिजे, विवेकातून बोललं पाहिजे, स्थल काल व्यक्ती सापेक्ष भान ठेवून बोललं पाहिजे. सरस्वती आहे, कारण त्याला जाणीव आहे, काय बोलायचं हे जाणीव आहे. बघा मग समस्या काय हो? लोक पटकन बोलतात, फटकळ असतात बघा, फाटक्या तोंडाचं, विचार न करता बोलतात, मग पुढचा दुखावतो. कारण आहे ना, ही जी वैखरी आहे, बाह्यवाणी, यामध्ये आपण अडकलो आहे. आपण कधी विचारच नाही केला की परा, पशंती, मध्यमा, वैखरी ह्या 4 स्टेजेस आहेत, 4 टप्प्यातून आपल्याला जे काही बोलायचं ते कळालेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात की सरस्वती माते, तुझं आहे ना, जे काही ओळख आहे, तुझं जे निजरूप आहे, ते खूप थोड्याच लोकांना माहिती आहे. तुझे निजरूप जाणते ऐसे थोडे, तुझं खरं स्वरूप कळालेलं आहे असे खूप कमी लोक या ठिकाणी आहेत बघा. ह्याच्यावरती उपाय पण आहे. बोलण्यापूर्वी विचार केला पाहिजे, है ना, स्वतःला विचारलं पाहिजे, हे खरं आहे का जे आपण बोलतोय ते? बरं, हे गरजेचं आहे का? बरं, जे आपण बोलतोय ते करुणेने, प्रेमाने बोलतोय का? मग त्याच्यानंतर बोललं पाहिजे. हा त्याच्यावरती असलेला उपाय. ही जी वाणी दाखवली ना 4 वाण्यामधली, ही वाणी म्हणजे फक्त शब्द नाही आहेत, तर ती आपल्या आतमध्ये असलेली चेतनेची अभिव्यक्ती आहे. जो आपल्या वाणीच्या मुळाशी जातो ना, म्हणजे परेपर्यंत बरं का, तोच खऱ्या ज्ञानाला स्पर्श करून येतो. बघा आता पुढं समर्थ सांगतात, धन्य धन्य चतुरानना, ता केली सृष्टी रचना, वेद शास्त्रे भेदनाना प्रगट केले. आता समर्थ चतुरानन म्हणजे 4 मुख, अनन म्हणजे मुख, चतुर म्हणजे 4 मुख असलेले ब्रह्मदेव. याचा अर्थ काय होतो? सांकेतिक भाषेमध्ये 4 वेद, 4 दिशा, सर्वांगीण विकास, संपूर्ण सृष्टी, ज्ञानाचा आरंभ करणारी शक्ती म्हणजे ब्रह्मदेव. ह्याला काय केलेलं आहे? धन्य धन्य म्हटलेलं आहे. धन्य धन्य. ता केली सृष्टी रचना, निर्माणाची लीला आहे हो. ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली, पण हे जग फक्त बाह्य नाही आहे, हे जग आतलं आहे. विचारांची निर्मिती, कल्पनांची निर्मिती आणि जीवनात नवीन नवीन गोष्टी निर्माण करणं म्हणजे निर्मिती आहे बघा. आणि हे सगळं सृष्टी रचना आहे बघा ना. एखादा इंजिनियर इमारत बांधतो, एखादा लेखक कथा लिहितो, कविता लिहितो, एखादा शिक्षक विद्यार्थ्याचं भविष्य घडवतो. हे कसे छोटे छोटे ब्रह्मदेव आहेत, निर्मिती करतात ना. काही ना काहीतरी निर्मिती केली ना. इंजिनियरनी इमारतीची निर्मिती केली, डेव्हलपर म्हणतात त्याला, काहीतरी डेव्हलप केलं बाबांना. कविता लिहिली, कंटेंट क्रिएशन केलं त्यानं. एका शिक्षकाने विद्यार्थ्याचं भविष्य घडवलं. अहो, काहीतरी निर्मिती केली, ठोस निर्मिती आहे. म्हणून हे छोटे छोटे ब्रह्मदेव आहेत. वेदशास्त्रे भेदनाना, मग इथं विविध ज्ञानाचे प्रवाह दाखवले. ब्रह्मदेवाने काय केलं? वेद केले, शास्त्र केले आणि त्याच्यामध्ये विविध ज्ञानमार्ग प्रकट केले. पण सत्य एकच आहे ना. पण त्याला समजण्याचे मार्ग अनेक काय केले, ह्याच ब्रह्मदेवाने
निर्माण केले. सांगितलं नाही समर्थांनी इथं, वेद शास्त्रे भेद नाना. वेद आहे, शास्त्र आहे, पुराण आहे, श्रीमद भगवद्गीता आहे, है ना, किती किती म्हणून आहे. हे सगळं निर्माण केलं कशासाठी? त्या अंतिम ध्येयापर्यंत पोचण्यासाठी, अंतिम सत्यापर्यंत पोचण्यासाठी मार्ग निर्माण केले. पुण्याला जायचं होतं, पुण्याला. मग पुण्याला जाण्यासाठी आपल्याकडे ट्रॅव्हल्स आहे, एस टी आहे, ट्रेन आहे, पर्सनल कार आहे आणि मग अजून विमान पण आहे. कसं जायचं? मार्ग वेगवेगळे आहेत ना. डेस्टिनेशन, गंतव्य ठिकाण एकच आहे. तसंच आहे इथे. भक्ती आहे, ज्ञान आहे, भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग, हे सगळे मार्ग वेगवेगळे आहेत. पण कुठं आहे? अंतिमता कुठं पोचायचं? एकाच ठिकाणी पोचायचं. म्हणून समर्थ सांगतात की प्रगट केलं आहे. ज्ञान आधीपासूनच होतं. समर्थ इथं सूचित करतात की ज्ञान कुणी बनवलेलं नाही आहे, अजिबात नाही. ज्ञानाचा कुणीही निर्माता नाही आहे, ते आधीपासून आहे. फक्त त्याला प्रकट केलं, डिस्कवर केलं, ते तुमच्या आमच्यासमोर उभा केलं. गुरुत्वाकर्षणचा शोध न्यूटननं लावला, पण गुरुत्वाकर्षण न्यूटननं बनवलं नाही बरं का. नीट श्रवण करायचं, उत्तमाचं श्रवण करायचं. न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. मग न्यूटनच्या आधी गुरुत्वाकर्षण नव्हतं का? त्याच्या डोक्यावरती सफरचंद पडलं, त्याच्या आधी काही झाडावरचं सफरचंद, आंबा, फणस, डाळिंब काय हवेत उलटं जात होतं का? खालीच पडत होतं की. मग फक्त त्यानं शोध लावला. न्यूटननं गुरुत्वाकर्षण बनवलेलं नाही. तसंच वेद शास्त्र हे आधीपासून असलेलं सत्य प्रकट करतात, पण हे जे ज्ञान आहे ते कुणीही बनवलेलं नाही. हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे. ब्रह्मदेव जो समर्थांनी या ओवीमध्ये दाखवला, हा ब्रह्मदेव हा बाहेरचा देव नाही. तो आहे आपल्या आतमध्ये असलेली सृजनशक्ती, क्रिएटिव्ह इंटेलिजन्स दाखवलं, क्रिएटिव्हिटी दाखवली. आपण नवनवीन कल्पना करतो, काहीतरी निर्माण करतो, तेव्हा ब्रह्म आपल्या आतमधूनच काम करत असतं. हे तुम्ही आम्ही जाणलं पाहिजे. मग आपण काय करतो? लोक काय करत आहेत? फक्त वापरतात, कन्झ्युम करतात, घेतात. पण समर्थ सांगतात की अरे निर्माण करा आणि स्वतःचं काहीतरी निर्माण करा, क्रिएट करा. रोज काहीतरी नवीन वेगवेगळं लिहिण्याचा प्रयत्न करा, विचार करण्याचा प्रयत्न करा, स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही आम्ही अखंड ब्रह्मतत्वाशी जोडले जाऊ. निर्मिती आणि ज्ञान हे दोन्ही दिव्य आहे. दिव्य आहे. जो निर्माण करतो ना, तोच खऱ्या अर्थाने देवत्वाला स्पर्श करतो. निर्माण करता आलं पाहिजे. सृष्टी निर्माण करणारी आणि ज्ञान प्रकट करणारी शक्तीच ब्रह्म आहे आणि ती आपल्यामध्ये सुद्धा आहे. आपल्याला फक्त त्याला ओळखता आलं पाहिजे, त्याच्याशी जोडून घेता आलं पाहिजे. धन्य विष्णू पाळन करीसे, एकांश सकळ जीवासी, वाढविसी वर्तविसी जाण जाणो. जय सद्गुरू. समर्थ इथं सांगतात की धन्य विष्णू पालन करीसे. हे पालनकर्त्या विष्णू, हे पालनकर्त्या शक्तीला मी आता वंदन करतो. समर्थ म्हणतात की हे विष्णू, तू सबंध सृष्टीचा पालन करता आहेस. पालन करणे म्हणजे काय करणे? टिकवणे, सांभाळ करणे, योग्य मार्गावरती योग्य पद्धतीने चालवणे. निर्माण एकदाच होतं, बघितलं ना आपण, निर्मिती एकदाच आहे. पण हे पालन पोषण हे सततचं चालू आहे. हे टिकवणं सांभाळणं सोपं आहे का? एखादं मूल जन्माला घालणं ठीक आहे, निर्मिती आहे, पण ते मूल सांभाळणं, त्याला लहानाचं मोठं करणं, त्याच्यावरती संस्कार करणं, त्या वाम मार्गाला जात आहे का? का योग्य मार्गाला आहे? भक्ती मार्गावरती आहे का? वाम मार्गावरती? हे चेक करता आलं पाहिजे. हे दैनंदिन काम आहे आणि हे सतत चालणारं काम आहे. आणि ती देवता म्हणजे कोण आहे? भगवान विष्णू आहेत. आपण झाड लावलं, हो, झाड लावलं, झाड लावणं सोपं आहे. खड्डा बांधला, झाड लावलं, विषय संपला. असं नाही होत. त्याला रोज पाणी द्यायला लागतंय, त्याला जपायला लागतंय, शेरडकरडं खाते ते बघायला लागतंय, त्याची वाढ व्यवस्थित होते बघायला लागते, त्याला खतपाणी घालायला लागतं. आणि हेच खरं पालन पोषण आहे. एकांश सकळ जीवांशी, मग एकच शक्तीने सर्वांचं पालन पोषण करतो तो म्हणजे विष्णू. प्रत्येक जीवात, प्रत्येक पेशीत, प्रत्येक क्रियेत एकाच अंशाने
म्हणून समर्थ सांगतात एकांश सकळ जीवांचे, एकाच अंशाने सर्व जीवांना जिवंत ठेवणारा कोण आहे? विष्णू आहे. आपल्या शरीरामध्ये हृदय आहे, फुफ्फुस आहे, मेंदू आहे, वेगळे आहेत, आहे की नाही? सगळं वेगळं वेगळं आहे, पण त्यांना चालवणारं एकच ऊर्जा आहे, प्राण आहे, एकच आहे ना, आणि ती आहे विष्णू शक्ती, प्राणशक्ती. वाढविसी वर्ततसी, वाढ आणि व्यवस्थापन, मॅनेजमेंट दाखवलं, मॅनेजमेंट, वाढ करणे, ग्रोथ. विष्णू फक्त जपत नाही, पालन पोषण करत नाही, त्याला वाढवायचं आहे, ग्रो करायचं. ग्रो सोपं नाही आहे, योग्य प्रकारे चालवायचं आहे, मॅनेजमेंट आहे त्याचं, ॲडमिनिस्ट्रेशन, मॅनेजमेंटचं डिपार्टमेंट सांभाळता येत विष्णू. एखादी कंपनी सुरू करणं, क्रिएट करणं एक गोष्ट झाली, पण तिथं आतमध्ये असलेले एम्प्लॉईची ग्रोथ हो, एम्प्लॉई पगार वाढवून मागते ती वर्षाला मागते ती का नाही? हे विष्णू तत्व आहे, हे मॅनेजमेंटचा पार्ट आहे. जाणो, ज्याला समजतो तो जाणतो. समर्थ म्हणतात हे तत्व सगळ्यांना दिसतं, पण हे समजतं थोडक्यांनाच बरं का. विष्णू तत्व चराचरामध्ये आपल्याला दिसतं की हो. आता ऊन पडलं आहे, अक्षय तृतीया आहे बघा, आता आंब्याचा सीझन आहे. आजपासून आंबे खाण्याची ऑथेंटिक डेट सुरू झाली. अक्षय तृतीया ते वटपौर्णिमा, ही सिस्टम लावून दिली. आता आंबे येणार मार्केटमध्ये, येणार की नाही? मग ह्याच्याबद्दल कधी आपण विचार केला आहे का, की आंबे या सीझनमध्ये कसे येतात? सगळ्या आंब्याच्या झाडांचं काही नेटवर्क आहे का? मला फुलोर आला आहे, तुला मोहर आला आहे का? तुला आला नाही का? मला नाही आला का? मग आपण काय करू, महिनाभर लेट जाऊ, असं होतं का? नाही. सगळ्या आंब्यांना मोहर एकाच वेळेस लागतो. सगळ्या आंब्यांना आंबे व्यवस्थित पहिल्यांदा कैऱ्या होतात, मग त्याची लोणची करा, मग ते आंबे पिकतात, मग आमरस करा, खावा, भरपूर मजा घ्या. पण ह्याच्या मागं जे काही चाललेलं सगळं सिस्टम आहे, हे अगदी थोडक्या लोकांना समजतं. हे तत्त्व दिसतं सगळ्यांना. पहिल्यांदा आंबा बारीक होता, मग आंबा मोठा झाला, मग हिरवा झाला. हिरवा झाल्यावरती राज्याला विष्णू आले आणि विष्णूने हळूहळू त्याला कलर काम केलं, त्याला पिवळा केला. कधी केलाय विचार? कधी केला? त्या आंब्याची जी काही जीवन प्रक्रिया आहे ती कधी बघितली? हिरवा असलेला आंबा पिवळा होतो, आतमध्ये असलेला पांढरा गर ज्याचं आपण लोणचं करतो ते नंतर काय होतं? पिवळं होतं. कोण आहे ह्या सगळ्या सृष्टीमध्ये रंगकाम करणारा? रंगकर्मी म्हणजे भगवान विष्णू आहेत की. किती किती म्हणून त्यांनी करतायत आपल्यासाठी. आणि लोक काय म्हणतात, माझं घर चालतंय, ठीक आहे, आता मी कशाला विचार करू. पण तसं नाही, विष्णूंचं तसं नाही. सिस्टीम चालतीये, हे सगळ्या सिस्टीमचं मॅनेजमेंट मलाच बघायचं आहे. प्रत्येक जीवाचं, प्रत्येक प्रक्रियेचं ॲडमिनिस्ट्रेशन माझ्याकडे. हे निसर्ग चक्र जे आहे ही सगळी विष्णू शक्ती आहे, ही सगळी विष्णू शक्ती आहे. विष्णू म्हणजे बाहेरची देवता नाहीच दाखवली, तो आहे आपल्या आयुष्यामध्ये संतुलन, स्थिरता, मॅनेजमेंट. बघा ना, जेव्हा आपण आपलं जीवन स्मूथली चालतंय, गोष्टी संतुलित राहत आहेत, हे जेव्हा आपल्याला कळतं ना, तेव्हा आपल्यामध्ये असलेला विष्णू व्यवस्थित कार्य करतो. आणि लोक काय करतात, नवीन गोष्टी सुरू करतात. बरंच असतं डोक्यामध्ये, इकडचं करू, तिकडचं करू, इकडे 4 पैसे गुतवू, तिकडे 4 पैसे गुतवू, पण ते टिकत नाही बा. त्याचं पालन पोषण म्हणजे विष्णू तत्व त्यांच्यामध्ये कमी आहे. वेगळं सांगायची गरज नाही. मॅनेजमेंट नाही जमत त्यांना, ॲडमिन पार्ट जमत नाही. जो स्वतःला रोज विचारतो ना, की मी जे सुरू केलं आहे ते मी टिकवलं आहे का? 1 तारखेला म्हणला, 1 जानेवारीच्या 1 तारखेला म्हणला की आता मी जिमला जाणार, जिम सुरू केली. बघ बाबा, आता एप्रिल महिना आला आहे, तुझी जिम चालू आहे का? एखादा म्हणला असेल मी सूर्यनमस्कार घालणार, एखादा म्हणला असेल की महिन्यातनं एकदा मी ही गोष्ट करणार. बघ बाबा, 1 जानेवारीला संकल्प केला, जानेवारी झाला, फेब्रुवारी झाला, मार्च झाला, एप्रिल झाला, 4 महिन्यात सिंहावलोकन करून बघ. मी माझ्या नात्याचं, माझ्या आरोग्याचं पालन व्यवस्थित करतोय का? मी माझं वेट व्यवस्थित मेंटेन केलंय का? मी माझ्या नात्यांमध्ये जे काही दुरावा आला होता तो भरून काढलाय का?
हे खऱ्या अर्थाने विष्णुभक्ती आहे. हे जाणणं ही विष्णुभक्ती आहे. जीवन टिकवणं आणि संतुलित ठेवणं हेच खऱ्या अर्थाने मोठं दिव्य कार्य आहे. निर्माणापेक्षा सुद्धा मोठं कार्य म्हणजे पालनपोषणाचं बरं का, विष्णू तत्व. बघा आता पुढं, धन्य धन्य भोळा शंकर, जयाच्या देण्यास नाही पार, राम नाम निरंतर जपत आहे. अतिशय उत्तम. धन्य धन्य भोळा शंकर. भोळ्या महादेवाला वंदन केलं. भोळा शंकर जो भोळा आहे, निरागस आहे, सहज प्रसन्न होतो, सहज प्रसन्न होतो. अगदी थोड्याशा भक्तीने सुद्धा खुश होतो. त्याला दिखावा लागत नाही. काही लोकांचे एक्सपेक्टेशन असतात, पण काही असतात जे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मानतात. मोठे काही अपेक्षा नसतात, एक्सपेक्टेशन ठेवत नाहीत. भोळा शंकर म्हणजे दुसऱ्या प्रकारचा व्यक्ती. सहज, साधा, प्रेमळ, सहज, सुंदर, सुलभ जर व्यक्ती कोण असेल, सत्यम शिवम सुंदरम, तर ते भोळा शंकर बघा. जयाच्या देण्यास नाही अपार, देण्याची अमर्याद अशी शक्ती त्याच्याकडे. देण्यात कधी कमी पडला का? रावणाला आत्मलिंग दिलं होतं. रावणाला आत्मलिंग देणारा व्यक्ती कोण आहे? भोळा शंकर. ज्याच्या देण्याला कुठलीही मर्यादा नाही. फक्त कळायला पाहिजे. तो फक्त भौतिकच नाही, तर तो आध्यात्मिक सुद्धा संपत्ती देतो बघा. काही लोक भगवंताकडे जातात, विशेष करून महादेवाकडे. काय मागतात? पैसा. मागायला काय पाहिजे? मार्गदर्शन, वेळ द्या, प्रेम द्या. अशी लोक द्या जी मला प्रेम करतील. असं माझं व्यक्तिमत्व बनवा की मी बाकीच्यांवरती प्रेम करेन. हे मौल्यवान असं आपण काहीतरी मागितलं पाहिजे. शंकर म्हणजे ज्याचा देण्याचा स्वभाव आहे. दातृत्व म्हणजे शंकर. राम नाम निरंतर जपत आहे म्हणजे महादेवाची खरी ओळख दाखवली. इथं सर्वात सुंदर भाग जर काय असेल तर महादेव स्वतः राम नाम जपत आहेत. जेव्हा हलाहल विष त्यांनी प्राशन केलं है ना, आणि अगदी बघा नाना उपाय केले, आणि राम नाम जेव्हा त्यांनी जपायला चालू केलं तेव्हा तो दाह कमी झाला. म्हणजे स्वतः शंकर भगवानसुद्धा, स्वतः देवसुद्धा नामस्मरणामध्ये रमलेले आहेत. म्हणजे नाम हे देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. नामस्मरण बघा किती मोठं आहे. मोठे सक्सेसफुल लोक असतात बघा, अतिशय कुठल्याही बिझनेसमध्ये असू द्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये असतात, त्यांनी प्रचंड यश कमावलेलं असतं. ती रोज लोक नामस्मरण करतात, मेडिटेशन करतात, स्वयंशिस्तीमध्ये, सेल्फ डिसिप्लिनमध्ये राहतात. कारण त्यांना माहिती आहे की आपलं फाउंडेशन, आपलं मूलभूत पाया पक्का पाहिजे. मूलभूत साधनं जर त्यांनी सोडली ना, बघा त्यांचं शिखर डळमळीत होतं. मग शिखर हालायला लागतं, पाया डळमळीत नाही पाहिजे. तसंच आहे. शंकर जर काय असेल, त्याच्या सर्वोच्च असून रामनाम सोडत नाही आहे. एवढा मोठा शंकर आहे, तो रामनाम आजही सोडत नाही आहे. म्हणजे काय? शंकर म्हणजे तुमच्या आमच्या आतमध्ये असलेली संवार शक्ती, तुमच्या आमच्या आतमध्ये असलेल्या वाईट शक्तींचा नाश करते ती शंकर शक्ती, ते भगवान शंकर. तुमच्या आमच्या अंतरी असलेला अहंकार तोडते तो भगवान शंकर. तुमच्या आमच्या मनामध्ये असलेली अशुद्धता जो बाहेर काढतो तो भगवान शंकर. आणि मग त्या शुद्ध मनामध्ये नामस्मरण अखंड टिकवता आलं पाहिजे. इथं जे दाखवलं ना की स्वतः शिवसुद्धा रामनाम जप करतात. अहो ते शिवतत्व म्हणजे संहार केला पाहिजे. तुम्ही आम्ही पापसंकल्प तोडला पाहिजे. तुम्ही आम्ही अहंकार तोडला पाहिजे, इगो तोडला पाहिजे, वाईट सवयी तोडल्या पाहिजेत. आणि मग हे सगळं आपल्या आतून काम, क्रोध, मद, संशय, चिंता हे सगळं बाहेर एकदा निघून गेलं की जे शुद्ध मन राहतं त्याच्यामध्ये नामस्मरण अखंड टिकवलं पाहिजे. हा समर्थांना अभिप्रेत असलेला संदेश आहे. मग लोक काय करतात? मागतात आणि मागतच राहतात, पण देत काही नाही. कधीच कोणाला काही देत नाही. फक्त मागायचं दुसऱ्याला, मग स्वतः काही द्यायचं नाही, दानतच नाही. बघा त्यांनी शिकलं पाहिजे भगवान शंकरांकडून. समर्थ सांगतात की देणारापणा, दानत कशी असावी बघा ना. काहीतरी दान करा. काहीतरी म्हणजे कसं? वेळ दान केलं आहे का आपण? अर्धा पाऊण तास एखाद्या ठिकाणी सेवा केली तर ते वेळेचं दान आहे. एखाद्याला मदत केली, शारीरिक श्रम केले, एखाद्याला आपण ज्ञानाच्या द्वारे आपण मदत केली,
दान केलं, नामस्मरण केलं, है ना. हे केलं पाहिजे तुम्ही आम्ही. दान केलं पाहिजे. अन्नदान श्रेष्ठ दान, रक्तदान श्रेष्ठ दान, परत त्या ठिकाणी श्रमदान आहे, है ना, अवयवदान आहे. कितीतरी प्रकार ही दानच तुम्हाला आम्हाला करता आली पाहिजे, देता आली पाहिजे. हे शंकराचं अनुकरण आहे हो. जो देण्यात मोठा आणि नामामध्ये स्थिर आहे तो खरा शिव आहे. तुम्ही आम्ही तसंच असलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे, दान केलं पाहिजे. आणि त्या संहार तत्वाचा वापर आतमध्ये करून आतमध्ये असलेला विषय वासना षडरिपूंना बाहेर काढून नामस्मरणामध्ये स्थिर होता आलं पाहिजे. तेव्हाच आपण काय होणार आहे, खऱ्या शिवतत्वाला स्पर्श करणार आहे. अहंकार सोडून देणं आणि नामस्मरण करणं हाच भगवान शंकराला प्राप्त करण्याचा खरा मार्ग आहे. बघा पुढं, धन्य धन्य इंद्रदेव वैभवाच्या अधिपतीला वंदन दाखवलं. धन्य धन्य इंद्रदेव, सकळ देवांचाही देव, इंद्रलोकीचे वैभव काय म्हणून सांगावे. इथं धन्य धन्य इंद्रदेव, इंद्राकडे काय वैभवच आहे, नुसतं वैभव ऐश्वर. देवांचा राजा आहे तो इंद्र. ऐश्वर सुख सत्ता यांचा स्वामी म्हणजे इंद्र. त्याला धन्य म्हटलं आहे कारण त्याच्याकडे हे सर्व सुख आहे, ऐश्वर आहे. एखादा मोठा उद्योगपती सेलिब्रिटी असतो, प्रचंड पैसा प्रसिद्धी सत्ता पद पावर, लोक म्हणतात काय मजा आहे बाबा. हेच ते इंद्रतत्व. सकळ देवांचाही देव म्हणजे ज्याचं सर्वांवरती नियंत्रण आहे, जो इतर देवांवरती राज्य करतो तो इंद्र. म्हणजे भौतिक सुखावर त्याचं नियंत्रण बरं का समर्थांनी दाखवलं. त्याच्याकडे पैसा आहे, रिसोर्सेस आहेत, पण अनेक गोष्टी त्या माध्यमातून तो कंट्रोल करू शकतो. म्हणून लोक त्याच्याकडे काय, आम्हाला पण थोडीफार सत्ता द्या, कुठंतरी एखादं राज्यमंत्रीपद वगैरे देऊन टाका तुमच्या असेंब्लीमध्ये, तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये, तुमच्या मंत्रिमंडळामध्ये. इंद्रलोकीचे वैभव काय म्हणून सांगावे. आणि मग काय सांगायचं एवढं मोठं, इतकं सुंदर, इतकं सुख, इतकं आलिशान की त्याचं वर्णनसुद्धा पूर्ण करता येणार नाही. एखादं लक्झरी असं रिसॉर्ट असतो, तिकडं फॉरेनची अशी ट्रिप वगैरे टूर वगैरे अरेंज करतात, तिथून सुंदर व्ह्यूज दिसत असतात, आराम असतो. आपण म्हणतो काय इकडं भारी चाललं बाबा माझं, इतकं भारी, काय 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 झाडी, काय डोंगर, शब्दात सांगता येत नाही. तेच इंद्रलोकाचं वैभव आहे बघा. इथं समर्थ काय सांगतात की इंद्र म्हणजे बाह्य देव नाही सांगितला, तो आतमध्ये आहे, आपल्या इंद्रियांचा राजा. बघा इंद्रियांचा बरं का, माइंड अँड सेन्सेस, तुम्हाला आम्हाला जे सेन्स दिलेले आहेत त्याचा तो राजा आहे. डोळे दिसणं, कान ऐकणं, जीभ चव घेणं, त्वचा स्पर्श करणं, यातून यांना मिळणारं जे सुख आहे ना, तो इंद्रलोक दाखवला समर्थांनी. चविष्ट जेवण, छान म्युझिक, आरामदायक बेड, हे सगळं इंद्रियांचं सुख आहे, हे इंद्रतत्व दाखवलं. समर्थ इथे फक्त स्तुती करत नाहीत, तर एक सूक्ष्म अशी चेतावणी, सूक्ष्म अशी वॉर्निंग देत आहेत बरं का. हे सगळं वैभव आहे ना इंद्राचं, इंद्रतत्व हे काही परमनंट नाही, कायमचं नाही. हे सगळं भौतिक आहे ना. पैसा आहे, नाव आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, आज आहे उद्या नाही. मग कित्येक सेलिब्रिटी आहेत, कित्येक मोठी माणसं आहेत जी मागच्या 8-10 वर्षामध्ये खूप एकदम पीकवरती होती, एकदम शिखरावरती होती, लाईमलाईट होतं, स्टारडम होतं. पण आज काहीच नाही. आज ती कुठंच नाहीत माणसं, कॅमेऱ्यावरती नाही आहेत, ऐकण्यात नाहीत, बघण्यात नाहीत, काहीच नाही. डायरेक्ट मेल्यावरच येतं हे लक्षात. हे इंद्रतत्व आहे ना, हे शाश्वत नाही आहे, हे नश्वर आहे, हे टेम्पररी आहे, परमनंट नाही आहे. सुख उपभोगा त्याबद्दल वाद नाही, भोग घ्या पण त्यामध्ये अडकू नका. पैशाचा भोग घ्या, पैशाचा वापर करा, आणि त्याची आयडेंटिटी बनवू नका, अडकू नका. इंद्र म्हणजे तुम्ही आम्ही कसं असलं पाहिजे, इंद्रियांचा गुलाम असलं पाहिजे का इंद्रियांचा राजा असला पाहिजे. करा विचार, पाहावे आपणासे आपण. वैभव सुंदर आहे है ना, ऐश्वर सुंदर आहे, पण ते ऐश्वर, ते वैभव
हे अंतिम सत्य नाही आहे. आपल्याला त्या पलीकडे जायचं आहे आणि हा अध्यात्म मार्ग आहे. इंद्रियांचं सुख मोठं आहे, पण इंद्रियांमध्ये अडकणं म्हणजे बंधनात अडकला. इंद्रियांमध्ये अडकला म्हणजे बंधनात अडकला. धन्य धन्य येम धर्म, सकळ जाणती धर्माधर्म, प्राणी मात्रांचे वर्म ठाई पडती. धन्य धन्य येम धर्म, न्यायाच्या देवतेला वंदन. यमधर्म म्हणजे कसं, मृत्यूचा देव नाही, फक्त न्यायाचा अधिकारी दाखवला. जज, जनता जनार्दन, जज साहेब, माय लॉर्ड, कोण काय केलं, त्याचं योग्य फळ काय, शिक्षा काय द्यायची, हे ठरवणारा जो आहे ना, तो दाखवला. कोर्टामध्ये जज असतो, तो भावना बघत नाही, इमोशन्सला महत्त्व नसतं, पुरावा पाहिजे म्हणतो. तसंच आहे, यमधर्म काय करतो, न्याय करताना नेमका न्याय करतो. निवाडा करायचा आहे आपल्याला. निवाडा हा भावनेनी इमोशनल होऊन होत नाही, पुरावा लागतो, साक्षीदार पाहिजे. सकळ जाणती धर्माधर्म, योग्य आणि अयोग्याचं पूर्ण ज्ञान. यमधर्म म्हणजे कसा, काय बरोबर म्हणजे काय धर्म, काय चुकीचं म्हणजे काय अधर्म, हे जो अचूकपणे जाणतो तो. तुमच्या आमच्या मोबाईलमध्ये बघा ना, आपण दिवसभर काय उद्योग केला आहे ह्याची एक हिस्ट्री असते. त्या मोबाईलचा ॲक्टिव्हिटी लॉग असतो. कुठेतरी सगळं मेंटेन ठेवलं पाहिजे नाही रेकॉर्ड. तसंच आहे, आपल्या प्रत्येक कृतीचं, आपल्या प्रत्येक कर्माचं रेकॉर्ड तयार होत असतं. प्राणी मात्राचे वर्म ठाई पडती, प्रत्येकाला योग्य फळ मिळतं. वर्म सांगितलं आता, प्राणी मात्रांचे वर्म ठाई पडते. वर्म म्हणजे काय हो, गुपित आपला स्वभाव, आपलं कर्म, आतलं गुपित, आतलं स्वभाव, आतली कर्म, प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याचे अचूक परिणाम दिसतच असतात. एक्झाममध्ये जितका अभ्यास केला तितके मार्क मिळणार, जितकं पेपरात लिहिलं तेवढे मार्क पडणार. ते तर मास्तरच्या फेवरमध्ये, मास्तरचा लाडका आहे म्हणून काही जास्तीच मार्क आहेत का? नाही, ते परफॉर्मन्सवरती रिझल्ट आहे. तू काय लिहिलं आहे पेपरात, पेपर 100 मार्काचा आहे, तू 70 मार्काचं लिहिलं तुला 50 मार्क पडणार. पेपर 100 मार्काचा आहे आणि तू 70 मार्काचं लिहिलं तर तुला 80 मार्क कशी पडायची बाबा? कर्मच केलं नाही, मग कर्मानुसारच फळ आहे. यमधर्म म्हणजे बाहेरचा देव नाही, फक्त तो आहे तुमच्या आमच्या आपल्या आतमध्ये, आयुष्यातील कर्माच्या नियमामध्ये आहे. लॉ ऑफ कर्मा, जे कराल तेच परत येणार, जे पेरलं ते उगवले. लगेच नाही, नॉट इमिडिएटली बट डेफिनेटली, लगेच नाही पण निश्चित. असा आहे तो कार्यक्रम. बघा, आम्ही एखाद्याला मदत केली, एखाद्याला आपण मदत केली तर आपल्याला कोणतरी मदत करतं, आणि जर आपण कोणाला दुखावलं तर आपल्याला कोणतरी दुखावतं. हेच ते यमधर्म आहे. मग लोक काय समजतात, आपल्याला कुठं कोण बघतंय, कोणाला काय माहीत आहे, पण ह्या सगळ्याचा रेकॉर्ड कुठंतरी ठेवलं जातं आहे, ह्या सगळ्याची नोंद कुठंतरी ठेवली जाते आहे. आणि मग बघा, आम्ही त्याच्यामध्ये अडकायचं का बाहेर पडायचं, रोज स्वतःला विचारलं पाहिजे, मी जे करतोय ते योग्य करतोय का, माझ्या कृतीचा परिणाम काय असणार आहे, उद्या हीच कर्म मला फिरून आली तर ती मला सोसल का, मी धर्माचं पालन करतोय का. कारण कर्माचा न्याय हा अटळ आहे, त्यातून कोणीही सुटू शकत नाही. जसं केलं आहे तसं भरावं लागल. हाच यमधर्माचा अचूक नियम समर्थांनी दाखवला. बघा आता पुढं, व्यंकटेशी महिमा किती, भले उभ्या अन्न खाती, वडे धिरडी स्वाद घेती, आतळस आपलाचा. व्यंकटेशी महिमा किती, व्यंकटेशाचा महिमा अपार. व्यंकटेश म्हणजे भक्तावरती प्रेम करणारा देव, तो व्यंकटेश. अन्नदान, कृपा, समाधान देतो तो व्यंकटेश. समर्थ म्हणतात की अशा व्यंकटेशाचा महिमा किती म्हणून सांगायचा. भले उभ्या अन्न खाती, साधेपणात सुद्धा देव दाखवलं. सुंदर चित्रण आहे. लोक उभा राहून अन्न खातात, साधं सोपं प्रेमाण आहे. इथं थाटमाटाची गरज नाही, भाव महत्त्वाचा आहे. आई बघा, आई साधं जेवण बनवते, चटणी भाकरी जे काय असेल ते, एक भाजी एक चपाती है ना, पण त्याच्यामध्ये प्रेम आहे, आपुलकी आहे, ममता आहे. त्यांनी पोट भरतं, त्यांनी त्या जेवणामध्ये रुची येते.
तसंच आहे, देवाला सुद्धा भक्तीचा स्वाद जास्त महत्त्वाचा वाटतो. वडे धिरडी स्वाद घेती, साध्या गोष्टीमध्ये आनंद दाखवला. धिरडं माहिती आहे, खाल्लं आहे कोणी? कमेंट करा. वडे धिरडे अत्यंत साध्या पदार्थामध्ये आनंद घेता आला पाहिजे. देवाला लक्झरी नको आहे हो, सिन्सिअरिटी पाहिजे. तुम्ही मित्राला म्हणाला मला महाग गिफ्ट दिलं है ना, तुम्ही मित्राला एखादं महाग गिफ्ट दिलं पण ते मनापासून दिलेलं नाही, कळतं बरं का. आणि एखादं छोटंसं गिफ्ट दिलं पण प्रेमानं दिलं तर तो त्याला जास्त भावतं आणि त्याचा उपयोगच असतो. काही गरज नसते मोठं काही देण्याची. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा जास्त भाव निर्माण होत असतो. आतळस आपलाचा म्हणजे कसं, भक्ताच्या भावात रमणारा देव. आतळस म्हणजे कसं, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा. आणि मग हा जो देव आहे ना, त्या भक्ताच्या याच आतळसामध्ये रमतो, त्या जिव्हाळ्यामध्ये रमतो, प्रेमामध्ये रमतो. लहान मुलं असतात बघा, लहान मुलं, त्यांना काहीतरी छोटंसं पाहिजे असतं, काही मोठं नसतं त्यांची अपेक्षा. त्यांना पैशाची किंमतच नसते. त्याला जर सांगा मी तुला 1000 रुपये देतो, गप्प बस, ते गप्प नाही बसणार. त्याला 5 रुपयाची एखादी वस्तू घेऊन द्या, ते खुशीनं पुढचं 2 तास काय तुम्हाला काही डिस्टर्ब काय करणार नाही. त्याचा निरागस भाव आहे हो, त्याचा निरागस भाव आहे, त्यातून आनंद घेतला पाहिजे. देवाला असंच निष्कपट भावप्रिय असतो. निष्कपट म्हणजे निरागस. आणि हा जो व्यंकटेश आहे ना, व्यंकटेश म्हणजे तुमच्या आमच्या जीवनाला समाधान देणारी शक्ती. जेव्हा आपण साध्या गोष्टीमध्ये आनंद घेतो, कृतज्ञ भाव राखून ठेवतो, तेव्हा व्यंकटेश अनुभवतो. लोक काय करतात बघा, देवाला मोठे नैवेद्य द्यायचे, मोठे दिखावे करायचे, लाईटिंग फिटिंग लावायचं मोठं लट, पण मनानं मात्र आतनं रिकामं आहे, अहंकाने भरलेला आहे. इगो आहे. माझ्याशिवाय काय त्या मंदिराचं काही झालं असतं काही जीर्णोद्धार? म्या म्हणून फरशी बसवली, म्या म्हणून दरवाजा लावला, म्या म्हणून ती घंटी बसवली, म्या म्हणून कळस बसविला. हे नाही, हे काय उपयोगाचं नाही. समर्थ सांगतात देवाला पदार्थ नाही तर भाव महत्त्वाचा आहे, भावार्थ महत्त्वाचा आहे. देवाला अर्पण करताना आपण काय देतो हे महत्त्वाचं नाही, आपण कसं देतो, आपला भावार्थ काय, नम्रतेचा आहे का अहंकाराचा आहे, पाहावे आपण असे. आपण रोज आपण छोटंसं एक थँक्यू म्हणायला पाहिजे, धन्यवाद म्हणायला पाहिजे. ज्या काही गोष्टी चालू आहेत त्याच्याबद्दल धन्यवाद म्हटलंच पाहिजे. या साध्या गोष्टींमध्ये आनंद बघा, आणि हीच खरी भक्ती आहे. साधेपणातला आनंद आणि निष्कपट भाव हाच देवाला जास्त प्रिय असतो. बघा तर पुढं, धन्य वो बणशंकरी, उदंड शाकियांचा हारी, विवर भोजन करी, ऐसा कैचा. धन्य तो बणशंकरी. वनातला देव दाखवला. बण म्हणजे वन, वनातला तो, वनातल्या देवाला वंदन केलेलं आहे समर्थांनी. वनशंकरी म्हणजे वनामध्ये वास करणारी शक्ती, निसर्ग रूपातली शक्ती दाखवली. समर्थ म्हणतात की निसर्ग शक्ती अत्यंत महान आहे बरं का, खूप महान. निसर्गाशी एकरूप राहिलं पाहिजे. जंगलात बघा, जंगलामध्ये कुठला बाजार भरतो का? जंगलात काही डीमार्ट असते का? जंगलात काही पेट्रोल पंप असतोय का? जंगलात काही पिझ्झा मिळतो का? आहे का? बर्गर नसतंय तसलं काय. तरीही तिथं प्राणी पक्षी झाडं जगतात की नाही. हीच बणशंकरीची लीला आहे. सिस्टमॅटिक. माणूसच नको बाबा तिकडं. उदंड शाकियाचा हरी, असंख्य झाडं आणि जीवन चालू तिकडं. त्या जंगलामध्ये असंख्य झाडं आहेत. त्या झाडांना असंख्य शाखा म्हणजे फांद्या दाखवल्या, पानं आहेत, फळं आहेत, फुलं आहेत. ही सगळी नैसर्गिकरित्या वाढलेली आहेत. केमिकल फर्टिलायझर काय वापरलं नाही तिकडे. ॲमेझॉनचं जंगल माहिती आहे का? ॲमेझॉनचं जंगल खूप मोठं आहे. लाखो तिथं प्रजाती आहेत. कोण मॅनेज करत असेल त्यांचं ऋतुमान, ऋतुचक्र, ते कसं कोण मॅनेज करत असेल? ही सिस्टीम चालवणारं आहे कोण? ही दैवी व्यवस्था आहे बरं का. ही दैवी व्यवस्था समर्थांनी दाखवली आणि एकदम पद्धतशीर चालू असते. कधी काही चुकत नाही. त्या वेळेला ते परागीकरण होतं. ती मधमाशी तिथे येते, ह्या फुलावरून त्या फुलावर जाते, त्या फुलाचं कळी होते, कळीचं फळ होतं, ते फळ पक्व होतं. जो काही ते पक्षी असेल त्याचं पोट त्याने भरतं. त्या पक्षी त्या फळाला घेऊन जातो, परत तिथं बीज पडतं आणि तिथून परत नवीन झाडाची निर्मिती होते. ही दैवी व्यवस्था आहे. विवर भोजन करी म्हणजे प्रत्येक जीवाचं पोषण समर्थांनी दाखवलं. विवरो म्हणजे बघा, अगदी छोट्या
लहान लहान जागा, बिळं, कोपरे, काड्या, कपाऱ्या तिथेसुद्धा जीवाला अन्न मिळालं पाहिजे अशी सिस्टीम लावून दिली आहे. बघा, मुंगी आहे, पक्षी आहे, किडी आहे, किती छोटे आहेत हे. त्यांनासुद्धा म्हणजे अगदी आपल्या घरामध्ये असलेली पाल, जुरळं, केकरं, ह्या सगळ्यांना रोजच्या रोज अन्न मिळतं आहे का नाही? आपण काय त्यांना द्यायला जातो आहे का? नाही. घे बाबा उंदरा, तू आमच्या घरात राहतो आहे, खा, तुला भूक लागली असेल. जगतं आहे ना ते. जंगलामध्ये हे झालं आपल्या घरचं. जंगलामध्ये किती मोठी सिस्टीम आहे. वाघ आहे, हरिण आहे, ससा आहे, कोल्हा आहे, लांडगा आहे, साप आहे, विंचू आहे. सगळी सिस्टीम लावून दिली आहे. आणि ही जी सिस्टम लावून दिलेली आहे ना, ती निसर्ग आहे. आणि निसर्ग म्हणजे तो वनामध्ये राहणारा शंकर म्हणजे बनशंकरी, हे समर्थांनी दाखवलं. ती बनशंकरी म्हणजे जीवनाला आधार देणारी युनिव्हर्सल एनर्जी दाखवली, जी प्रत्येक जीवामध्ये आहे, प्रत्येकाला पोषण देते आणि ती अदृश्य स्वरूपामध्ये आहे, पण आहे. आणि लोक काय करतात, हे माझ्याशिवाय काय होतं आहे काय, मी आहे म्हणून गावगाडा चालतो, मी आहे म्हणून गावात शांतता आहे. अहंकार आहे. पण सत्य काय आहे, खूप गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, आउट ऑफ कंट्रोल आहे. अरे तू काय बाबा, तू ग्रामपंचायत सदस्य आहे, तू जिल्हा परिषद सदस्य आहे, लईत लई तू कुठं तर विधानसभेचा त्या विधान परिषदेवरती असेल, विधानसभेचा सदस्य असेल. पण हे जग खूप मोठं आहे बाबा. आणि हे काही सगळ्यांच्याच कंट्रोलमध्ये नाही आहे. त्याच्या पलीकडे कोणतरी. आपण अन्न खातो, पण ते पचन करून घेणारं कोण आहे? आपलं शरीर चालवणारं कोण आहे? आपण नाही आहे. ती दैवी शक्ती समर्थांनी इथं दाखवली. त्यासाठी आम्ही रोज कृतज्ञता ठेवली पाहिजे. निसर्गासाठी, अन्नासाठी, ह्या मिळालेल्या जीवनासाठी, ह्या मिळालेल्या जीवन प्रवाहासाठी, या प्राणासाठी. मी करतो हा अहंकार कमी केला पाहिजे. देव सर्वत्र सन्निध्य आहे, विशेषतः निसर्गात आणि प्रत्येक जीवनाच्या पोषणामध्ये आहे. जंगलात प्रत्येक जीवाला अन्न देणारी शक्ती म्हणजेच बनशंकरी समर्थांनी दाखवली आणि तीसुद्धा आपल्यामध्येच आहे. बघा आता पुढं, धन्य भीम गोलांगुळा, कोरवंड्याचा उदंडमाळा, दही वडे खाता सकळा, समाधान होय. धन्य भीम गोलांगुळा, स्थानिक देवदेवतांचा गौरव. भीम गोलांगुळ म्हणजे एक लोकदेवता आहे, ग्रामीण आहे, स्थानिक आहे, लोकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. समर्थ सांगतात की देव फक्त मोठ्या मंदिरामध्ये नाही आहे, तर तो अगदी गावागावामध्ये, स्थानिक पातळीवरती, ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहे. मग शहरामध्ये मोठे मंदिरं असतात, पण गावामध्ये मग छोटी मंदिरं असतात, है ना, पण असतात. पूजा गावात साधी असते, शहरात जरा देखावायचं असतं. तरीही भक्ती तितकीच शक्तिशाली आहे. भक्तीला काही फरक पडत नाही, शहरात आहे, गावात आहे, लहान मंदिर, मोठं मंदिर, काही नाही, भाव फक्त महत्त्वाचा. कोरवड्याचा उदंडमाळा म्हणजे साध्या अर्पणाचं महत्त्व दाखवलं. कोरवडे म्हणजे कसं, साधा ग्रामीण प्रकार आहे, जेवणाचा खाद्यप्रकार आहे. भक्त मोठे पदार्थ घेऊन जाऊ शकत नाही, ते त्यांच्या ऐपतीप्रमाणे, त्यांच्या मनाप्रमाणे जे जे अर्पण करतात ना, ते काय केलं जातं, स्वीकारलं जातं. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलं, अगदी निष्ठेने, भक्तीने जर तुम्ही आम्हाला म्हणजे श्रीकृष्णाला पान, फूल, फळ, अगदी तोय म्हणजे पाणीसुद्धा अर्पण केलं तर आनंदाने घेणार. म्हणून गरीब माणूस बघा, जो काही आपल्या घरामध्ये बनलेला आहे, अगदी थोडंसंच अन्न भगवंताला पूर्ण श्रद्धेने, निष्ठेने अर्पण करतो, ते सुद्धा भगवंताकडे मौल्यवान ठरतं बरं का. दही वडे खाता सकळा समाधान होय, सर्वांना समाधान दाखवलं. दही वडेसारखा साधा नैवेद्य, पण सर्वांना आनंद, समाधान मिळतं, तो स्वतः घेतो आणि भक्तांनासुद्धा आनंदी ठेवतो. बघा आता पुढं काय सांगितलं, भीम गोलांगुळ म्हणजे कोण आहे, आपल्या आतमध्ये समाधान देणारी शक्ती आहे, जी कमी गोष्टीमध्ये सुद्धा आनंद मानते, साधेपणामध्ये सुद्धा सुख दाखवते, ते भीम गोलांगुळ आहे. बघा लोक काय म्हणतात, मोठं दिखाऊ, महाग जितकं तेवढा आनंद जास्त. पण असं आहे का? असं आहे का? तिथे येतं ते आनंद येतो, समाधान येतं? नाही. महागड्या रेस्टॉरंटमध्ये गेलं, जेवण केलं, पण मनामध्ये टेन्शन आहे, ज्या आईला लईच झालं बाबा, बिल लईच आलं. मग तेच घरचं साधं अन्न
आपण शिजवलेलं, आपणच ते दळण आणायचं, आपणच ते गहू ज्वारी आपण वाळवली, पाकडली, निवडली, जाऊन मस्त गरम गरम हे आणलं, दळण करून आणलं, चपात्या केल्या, छान वाटलं. मनाला समाधान आहे, शांतता आहे, कुठलाही स्ट्रेस नाही आहे. मग समाधान जास्त कुठं मिळालं, पहिल्या ठिकाणी की दुसऱ्या ठिकाणी? महागड्या रेस्टॉरंटमध्ये मिळालं का घरी मिळालं? घरी मिळालं. बघा, आपण रोज साध्या साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधला पाहिजे आणि जे आहे त्याच्यामध्ये समाधान पाहिजे. ठेवेली अनंते तैसेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. भक्तीचं खऱ्या अर्थाने जे फळ आहे ते हे आहे बघा. आपल्या साध्या अर्पणातही परम समाधान मिळू शकतं, फक्त भावशुद्ध पाहिजे. बघा, धन्य तू खंडेराया, भंडारे होय पिवळी काया, कांदे भरीत रोगटे खाया, सिद्ध होती. धन्य तू खंडेराया, खंडोबाला नमन, खंडोबाला वंदन. खंडेराया म्हणजे ग्रामदैवत, लोकांचा देव, शेतकरी, सर्वसामान्य माणसांचा आधार म्हणजे खंडेराया. समर्थ म्हणतात की हा देव साध्या भक्तांना लगेच प्रतिसाद देतो, लगेच. गावामध्ये लोक मोठ्या विधीपेक्षा सुद्धा साध्या श्रद्धेने पूजा करतात आणि त्यामध्ये समाधान उत्तमाचं मिळत असतं. आणि मग ह्या खंडेरायाला प्रिय काय आहे? भंडारे होय पिवळी काया. भंडारा आणि भक्तीचा रंग दाखवला इथं, हळद दाखवली. भंडारा म्हणजे हळद, जे खंडोबाच्या पूजेमध्ये महत्त्वाचा भाग आहे. पिवळी काया, मग हळदीचा रंग पिवळा आहे, भंडारा पिवळा असतो, त्यामुळे भक्त कसं जातो, त्या पिवळ्या रंगामध्ये न्हावून जातो, रंगून जातो. एखादा माणूस आपल्या कामामध्ये इतका गुंततो की तो त्याच कामाचा भाग होऊन जातो. तसंच आहे, भक्तीमध्ये पूर्ण बुडता आलं पाहिजे, डुंबता आलं पाहिजे. कांदे भरीत रोटगे खाया, साधेपणा दाखवला. नैवेद्य म्हणून काय असतो? कांदा भरीत. जेजुरीला बघा, कोणाला माहीत असेल तर कमेंट करा. बघा, कांदे भरीत रोटगे खाया, नैवेद्य म्हणून साधं, जास्त काही तिथं महागडे पदार्थ चालत नाहीत. साध्या पदार्थामध्ये साधेपणा आहे. बघा, साधं जेवण, आई आपल्याला घरी जेवण बनवून देते, अगदी साधं असतं. आईने बनवलेलं जेवण आपल्या अंगी लागतं, आपली तब्येत चांगली होते बघा. आणि बाहेरचं मेसचं खागी तब्येत होते का? नाही होत. आईनं जे काही बनवलं आहे ते अंगाला लागते आणि बाहेर तब्येत उतरते, खराब झाला आहेस. मग काय महत्त्वाचं आहे? आईचा भाव त्याच्यामध्ये उतरलेला आहे, आईचं प्रेम त्याच्यामध्ये उतरलं आहे. मग साधं असलं म्हणून काय झालं? तसंच आहे, भगवंताला सुद्धा काय आहे, साधा पदार्थ असला तरी ठीक आहे, पण त्याच्यामधला भाव काय ते जास्त महत्त्वाचं आहे. सिद्ध होती, भक्ताला फळ मिळते. सिद्ध म्हणजे काय? कार्य पूर्णत्वास जाते, यश मिळते, मनोकामना पूर्ण होत आहेत. आणि खंडेराया म्हणजे काय आहे? साध्या भक्तालाही सिद्धी देतो तो खंडेराया आहे. जो मनुष्य सातत्याने मेहनत करतो, मनापासून काम करतो, त्याला यश हे मिळतंच मिळतं आणि हीच सिद्धी आहे. आणि खंडेराया म्हणजे काय हो? तुमच्या आमच्या आतमध्ये असलेली कृतीची शक्ती, ॲक्शन पॉवर दाखवली समर्थांनी. आम्ही अखंड प्रयत्न केले, अडचणींवरती मात करत राहिले की यश हे मिळणारच आहे. समर्थ म्हणतात की लोक काय करतात, खूप मोठे काहीतरी दिखावे करतात आणि काहीतरी म्हणजे असं कार्य निवडतात की ज्याच्यामध्ये सातत्य नसतं, गांभीर्य नसतं, तर त्यांना काय होणार आहे? यश मिळणार नाही. समर्थ म्हणतात 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या: साधेपणा ठेवायचा, सातत्य ठेवायचं आणि श्रद्धा ठेवायची. सिद्धी आपोआप मिळत असते. साध्या भक्तीतून ही मोठे यश मिळू शकतं, पण श्रद्धा ही उत्तमाची असावी, खरी असावी, दिखावा नसावा. साधेपणा आहे ठीक आहे, श्रद्धा आहे ठीक आहे, सिद्धी मिळणार, पण दिखावा करू नकोस. बघा पुढे सांगितलं, धन्य तुळजा भवानी, भक्ता प्रसन्न होती जनी, गुणवैभवास गणी, ऐसा कैचा. धन्य तुळजाभवानी म्हणजे शक्ती. तुळजाभवानी म्हणजे साक्षात पार्वती माता, शक्ती स्वरूपाला वंदन केलं. तुळजाभवानी म्हणजे आदिशक्ती दुर्गा पार्वती, रक्षा करणारी, रक्षण करणारी, ऊर्जा देणारी देवता. ही शक्ती अत्यंत महान आहे बरं का. एखाद्या माणसामध्ये आत्मविश्वास आला, एखाद्या माणसामध्ये जर ही चैतन्य आलं, ही ऊर्जा आली, ही शक्ती आली, तर अशक्य गोष्टसुद्धा तो करू शकतो. हीच ती शक्ती आहे. भक्ता प्रसन्न होती जन, जेव्हा ही कृपा मिळते ना, ही कृपा जेव्हा भक्तावरती प्रसन्न होते ना, तेव्हा तिथं दिखावा पाहिला नाही जात, श्रद्धा पाहिली जाते, तेव्हाच हे प्रसन्न होत असते. जेव्हा आई
काय करतं, लहान बाळ काहीतरी एखादा छोटासा प्रयत्न करतं घरात, आई लगेच खुश होते. त्या लेकराला वाटतं आईला मी काहीतरी लय भारी केलं आहे. छोटासा प्रयत्न असतो त्याचा. तसंच आहे, देवसुद्धा भक्ताच्या छोट्या छोट्या प्रयत्नांवरती, छोट्या छोट्या त्याचे काही ते एफर्ट्स असतात त्याच्यावरती प्रसन्न होत असतो. गुणवैभवास गणी, म्हणजे गुणांचा विकास दाखवला समर्थांनी. एकदा का देवाची कृपा झाली की माणसाचे गुण हे वाढत जातात. जसं वैभव म्हणजे आतलं तेज वाढतं, तसं ते गुण वाढत जातात. एखाद्या माणसाला जर उत्तमाचा गुरु मिळाला ना, तर त्याचे स्किल इम्प्रूव्ह व्हायला लागतात. तोच माणूस कॉन्फिडन्स, आत्मविश्वासाने यश मिळवत राहतो आणि हाच त्याचा गुणवैभव आहे, गुणगौरव आहे. बघा, तुळजाभवानी म्हणजे तुमच्या आमच्या आतली शक्ती दाखवली, जी शक्ती भीती दूर करते, धैर्य देते आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद देते. ही शक्ती एकदा का जागी झाली की मनुष्याचं परिवर्तन निश्चित आहे. पण लोक काय करतायत, ही शक्ती बाहेर शोधत आहेत. बाहेर शोधतायत ही शक्ती. ती स्वतःमध्ये आहे, त्यांना माहीतच नाही किंवा ते पाहतच नाही. समर्थ सांगतात, ठामपणे सांगतात की ती शक्ती तुझ्यामध्येच आहे, फक्त तिला जाग कर. मग अशक्य असलेली सुद्धा गोष्ट शक्य करून तू ते मिळवू शकतोस. काही लोकांमध्ये भयंकर टॅलेंट असतं बरं का, उत्तमाचं टॅलेंट असतं, क्रिएटिव्हिटी असते, पण ते घाबरतात. पण ज्यांना स्वतःवरती विश्वास असतो ना, ते लोक त्या टॅलेंटला घेऊन पुढे जातात. आणि हा जो आहे ना, तो शक्तीचा जागर आहे. एकदा की ती शक्ती जागृत झाली की मग अशक्य ही शक्य होणार आहे. आम्ही रोज स्वतःच्या गुणांवरती, कौशल्यांवरती काम केलं पाहिजे, भीतीवरती मात केली पाहिजे आणि सकारात्मक विचार ठेवून जर आपण कार्य केलं तर हे नक्कीच तुळजाभवानीची उपासना असणार आहे. देवाची कृपा म्हणजे फक्त आपल्या गुणांचा आणि शक्तीचा विकास करणं होय. जिथे श्रद्धा आणि धैर्य आहे तिथं ही शक्ती प्रकट होतेच होते. बघा आता पुढं, धन्य धन्य पांडुरंग, अखंड कथेचा होतो धिंग, तना मना रागरंग नाना प्रकारी. धन्य धन्य पांडुरंग, भक्तवात्सल्य देवाला वंदन केलं. भक्तवात्सल्य हो, पांडुरंग म्हणजे भक्तांच्या प्रेमात रमणारा तो पांडुरंग. जो विठ्ठल, जो भक्तांसाठी 28 युग उभा आहे, हा देव भक्तीच्या आनंदातूनच प्रकट झालेला आहे. पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा. पुंडलिकावरती खुश होऊन आलेले आहेत. भक्ती, जिथे भक्ती आहे तिथे पांडुरंग आहे. अखंड कथेचा होतो धिंग, सतत भक्तीचा उत्सव पाहिजे. धिंग म्हणजे काय हो, उत्साह. धिंगाणा वेगळा हो, धिंगाणा वेगळा. उत्साह, आनंद, गजबज म्हणजे धिंग. पांडुरंगाच्या ठिकाणी सततच्या कथा, सततची भजन, सततचं कीर्तन चालू असतं. मग तिथेही पॉझिटिव्ह एनर्जी असते, तिथं मनाला शांतता मिळते. मग सांगितलं ना समर्थांनी, तान माने रागा रंग, संगीत आणि भाव दाखवला. ताण मान म्हणजे मनाची पूर्ण तल्लीन अवस्था दाखवली. राग रंग म्हणजे कसं, संगीत स्वर भाव दाखवला. आणि भक्त म्हणजे कसा, त्याच्यामध्ये संपूर्ण रंगून गेलेला, डुंबलेला तो भक्त. एखादं गाणं असतं, मन लावून ऐकलं की काही वेळासाठी बाकीचं सगळं विसरून जातं तल्लीन झाल्यानंतर. तसंच आहे, जेव्हा आपण कीर्तनामध्ये तल्लीन होतो है ना, कसं होतं, बाकीच्या सगळ्या जगाचा विसर पडतो आणि आपण फक्त आणि फक्त भगवंताच्या अनुभूतीचा आविष्कार त्या ठिकाणी पाहत असतो. नाना प्रकारी विविध मार्गांनी भक्ती दाखवली. बघा इथं काय दाखवली, पांडुरंगाची भक्ती म्हणजे फक्त एक प्रकार आहे का, भजन आहे, कीर्तन आहे, नामस्मरण आहे, नृत्य आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं भगवंताची भक्ती करत असतो. बघा ना, आपण आपल्या घरामध्ये सुद्धा, दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा फिट राहण्यासाठी कुणी जिमला जातं आहे, कुणी योगाला जातं आहे, कुणी रनिंगला जातं आहे, कुणी ट्रेकिंगला जातं आहे. प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे, पण प्रत्येकाला काय करायचं आहे, स्वतःला फिटच ठेवायचं, गोल एकच आहे. तसं भक्तीचे मार्ग अनेक आहेत, पण गंतव्य ठिकाणी एकच आहे. आणि जो पांडुरंग दाखवला ना, तो आपल्या आतला आनंद आणि प्रेम दाखवला. आपण नामस्मरण करतो, आपण प्रेमाने गातो, तेव्हा काय होतो, आतला आनंद जागृत होतो. आनंदाचे डोही आनंद तरंगा. मग समर्थ काय सांगतात की लोक काय करतायत, आनंद बाहेर शोधायला लागले. अरे आनंद बाहेर नव्हताच, आनंद खरा होता आतमध्ये. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश.
आणि तो आनंद भक्तीमध्ये आहे. आनंदाचे डोहे आनंद तरंग. पार्टीला गेला, एंटरटेनमेंट केली, काही वेळ आनंद मिळाला, नंतर एकटाच की रिकामाच. फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन वाटच बघत होतं. पार्टीला गेला का जाऊन ये, आम्ही घरी बसलो आहे. पार्टीला गेला, थोडीशी टाकली, तिकडे नाचला, डुलला, हल्ला, संध्याकाळी घरी आला, झोपला, सकाळी उठला, परत ते फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन आलंच. पण जेव्हा जेव्हा आपण भजन कीर्तन करतो तेव्हा आपण आतून तल्लीन होतो, आतून. बघा, रोज आपण थोडंसं नामस्मरण केलं, एखादा भजन ऐकलं, आणि त्या भजनामध्ये असलेला भावार्थ जर आपल्याला कळला ना, आपल्यामध्ये परिवर्तन हे निश्चित आहे. भक्ती म्हणजे आनंदाचा अखंड स्रोत आहे. बघा पुढं, धन्य तुगा क्षत्रपाळा, उदंड जना लावीचा चाळा, भावे भक्ती करिता फळा, वेळ नाही. धन्य तू क्षत्रपाळा म्हणजे कसं, रक्षण करणारा देव दाखवला. क्षेत्र है ना, क्षेत्रपाल म्हणजे कसं, स्थानिक देवता, क्षेत्राचं रक्षण करणारा, संरक्षण करणारा, संभाळ करणारा. समर्थ म्हणतात की रक्षण करणारी शक्ती महान आहे. तुमच्या आमच्या घरामध्ये क्षेत्रपाळ म्हणून काम करणार कोण आहे? CCTV लावला आहे, क्षेत्रपाल आहे. सिक्युरिटी लॉक लावलं आहे, क्षेत्रपाळ. अहो कुत्र पाळलं तरी क्षेत्रपाळ. आपल्याला सुरक्षित वाटतं की नाही? तसंच आहे तुमच्या आमच्या जीवनामध्ये अदृश्य सुरक्षा म्हणजे दैवी संरक्षण असतं, क्षेत्रपाल. उदंड जना लाविला चाळा, अनेक लोकांना भक्तीत गुंतवलं याने. चाळा म्हणजे कसं हो, सवय लावली आहे, आकर्षण लावलं आहे, ओढ लावलं आहे. क्षेत्रपाळ म्हणजे अनेक लोकांना काय केलं, त्याने भक्तीकडे बळतं केलं आहे. एखादा चांगला गुरु भेटला की विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय लागते. तसेच आहे, देव आहे, भक्तीमध्ये ओढ निर्माण करतो आणि तेव्हाच देव मिळतो. भावे भक्ती करिता, भावनेने केलेली भक्ती. इथं भाव हा शब्द जास्त महत्त्वाचा, जरा काय की पॉईंट आहे. भाव म्हणजे प्रेम, श्रद्धा, प्रामाणिकपणा, कुठल्याही पद्धतीचा दिखावा नाही आहे, फक्त मनापासून केलेली भक्ती पाहिजे. बघा, जगात 2 प्रकारचे लोक आहेत. एक आहेत मोठी मोठी पूजा करतात, गाजा बाजा, लाऊडस्पीकर, लाईटिंग फिटिंग लावून, पण मनामध्ये काहीच नाही, काहीच नाही. कोरडं किंवा अहंकार, माझ्यासारखी पूजन, माझ्यासारखं पारायण कोण करतं आहे गावात, हा भाव आहे. आणि दुसरा साधा नमस्कार करतो, फक्त नमस्कार. देवाची द्वारी उभा क्षणावरी त्याने मुक्तिचारी साधी आले. मनापासून त्याने केलेला नमस्कार, अंतःकरणापासून केलेला नमस्कार अगदी त्याला मुक्तीपर्यंत घेऊन जातो. मग देवाला कोण जवळचा तुम्हीच सांगा. पाहावे आपणासे आपण, पहिला की दुसरा. फळा वेळ नाही, तत्काळ परिणाम. समर्थ म्हणतात की भावाने केलेली भक्ती लगेच फळ देते. देवाची द्वारी उभा क्षणावरी त्याने मुक्तिचारी साधीला इथंच दाखवलं. भावार्थ उत्तमाचं असेल तर 4 मुक्ती एका ठिकाणी दाखवलं, लगेच फळ, तत्काळ मोक्ष आहेत. आहे की नाही? जर एखाद्याला आपण मनापासून जर मदत केली ना, तर आपल्याला समाधान मिळतं. लगेच तत्काळ इन्स्टंट दाखवलं, लगेच समाधान मिळालं की नाही. इथे क्षेत्रपाल म्हणजे कोण दाखवलं माहिती काय? जो क्षेत्रपाल आहे ना, आपल्या आयुष्याचं संरक्षण करणारी अंतर्गत जागरूकता, अवेअरनेस म्हणजे ते क्षेत्रपाल. जी चुकीच्या सवयीपासून वाचवते, चुकांपासून वाचवते आणि योग्य मार्गावरती ठेवते. ही जागरूकता एकदा वाढली की जीवन सुरक्षित होतं, योग्य होतं. आणि लोक काय करतात? बाह्यपूजा करतात, पण आत्मा रिकामच आहे मन, त्यामुळे त्याला परिणाम मिळत नाहीत, फळ मिळत नाही त्याला. बघा, रोज 2 मिनटं मनापासून भगवंताचं नामस्मरण केलं, स्वतःशी प्रामाणिक राहिला की हळूहळू आपलं मन शांत होतं आहे, हलकं होतं आहे, कुठंतरी आपण व्यक्त होतो आहे, कुठंतरी आपल्या मनाला उत्तमाच्या ठिकाणी अटॅच करतो आहे. म्हणून भावपूर्ण भक्ती ही सर्वात जलद आणि प्रभावी असं साधना आहे. मनापासून केलेली भक्ती लगेच फळ देते, वेळ लागत नाही. बघा आता पुढं, रामकृष्णाधिक अवतार, त्याचा महिमा अपार, उपासनेस बहुत नर तत्पर झाले. अतिशय उत्तम. इथे उल्लेख केला आहे समर्थांनी, प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण, रामकृष्णाधिक अवतार म्हणजे काय? जेव्हा सत्य, धर्म आणि यांच्यामध्ये असलेलं संतुलन जेव्हा बिघडतं, अधर्म जेव्हा वर्चस्व प्रस्थापित करायला बघतं, तेव्हा काय होतं? भगवंत मनुष्य रूपामध्ये प्रकट होतात, अवतार घेतात. बघा, शाळेत एखादा टीचर येतो
आणि जी काही पोरं तिथं गोंधळ घालत बसलेली असतात, सगळी आवरून सावरून गपचिप बसतात. तसं असतं. आता कळलं अवतार म्हणजे काय? हा जो काही सगळा गदारोळ माजलेला आहे, जे काही अंदाधुंदी सुरू असते, हे पोरगं त्याला चिमकुरा काढतंय, ते पोरगं त्याला काहीतरी म्हणतंय, ह्याला काहीतरी म्हणतंय आणि मग ती गुरुजी वर्गात आलं, सगळी गप. है ना? अवतार घेणं म्हणजे समाजाला योग्य दिशा दाखवणं, धर्माची पुनर्स्थापना करणं. त्याचा महिमा अपार, त्यांचं कार्य अमर्याद आहे. भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीराम यांचं कार्य, यांचं जीवन, यांचं शिकवण अगदी अगदी मोठी आहे, अपार आहे. इतकी मोठी आहे की ती आपल्याला पूर्णपणे समजणं सुद्धा कठीण आहे. समुद्र बघा, समुद्र वरवरून कसा वाटतो, काय समुद्र आहे एवढूसा, पण आतमध्ये समुद्राच्या डोहामध्ये किती मोठी जीवसृष्टी आहे, किती किती म्हणून त्या ठिकाणी रत्न आहेत. म्हणून तर समर्थ त्या समुद्राला काय म्हटलं जातं, रत्नाकर म्हटलं जातं. कितीतरी रत्न आहेत त्या समुद्राच्या पोटामध्ये. अवताराचा महिमा हा आनंद आहे. उपासनेस बहुत नर तत्पर झाले, म्हणजे लोकांना प्रेरणा समर्थांनी दाखवली. अवताराच्या जीवनामुळे अनेक लोक काय केले, भक्तीमध्ये साधनेमध्ये लागले हो, तत्पर झाले. तत्पर झाले म्हणजे मनाने मेडिटेशनने काय झाले, तत्पर झाले. तत्पर एखादी मोठी पर्सनॅलिटी असते बघा, जी इतर लोकांना इन्स्पायर करत असते, मोटिवेट करत असते, प्रेरणा देत असते. लोक त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करत असतात. तसंच आहे प्रभू श्रीराम, प्रभू श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम यांचं आदर्श जीवन तसं बनण्यासाठी लोक त्यांची भक्ती करून प्रयत्न करत आहेत. प्रभू श्रीकृष्ण म्हणजे योग आहे. भगवद्गीतेमध्ये 18 योग सांगितले ना. अर्जुन विषाद योगपासून मोक्ष संन्यास योगपर्यंत भगवान श्रीकृष्णांनी सगळे योग सांगितले, ज्ञान सांगितलं, प्रेम सांगितलं. लोक त्यांचंच अनुकरण करत आहेत. अतिशय उत्तमाचा भाग आहे. अवतार करणं म्हणजे काय करणं, आपल्या आतमध्ये प्रकट होणारी उच्च चेतना म्हणजे तो अवतार आहे. जेव्हा आपण योग्य निर्णय घेतो आणि सत्यासाठी उभे राहतो, तेव्हा तेव्हा आपल्या अंतरी प्रभू श्रीरामांचं तत्त्व प्रकट होतं, प्रभू श्रीरामांचा अवतार प्रकट होतो. जेव्हा जेव्हा आपण बुद्धी, समज, संतुलन वापरतो, तेव्हा तेव्हा तुमच्या आमच्या अंतरी असलेलं प्रभू श्रीकृष्णांचं तत्त्व अवतार घेत असतं. आणि आपण करतोय काय, फक्त पूजा. पण अवतारांचा खरा उद्देश काय आहे, तर जीवन जगणं. म्हणजे जे काही अवतार रूपातून त्यांनी शिकवून गेलेले आहेत ते तुमच्या आमच्या जीवनामध्ये ॲप्लाय करणं, त्याची अंमलबजावणी करणं. बघा काय सांगितलं समर्थांनी, रोज आपण भगवंताकडून एक एक तरी गुण घेतला पाहिजे. प्रभू श्रीरामांकडून सत्य, मर्यादा घेतलं पाहिजे. प्रभू श्रीकृष्णाकडून बुद्धी, संतुलन, योग, प्रेम. आणि ह्याचं दैनंदिन जीवनामध्ये जसं जसं ज्या ज्या ठिकाणी उत्तमच असेल तिथं तिथं त्याचं अंमलबजावणी आपल्याला करता आली पाहिजे. अवतार म्हणजे फक्त कथा नाही आहेत. अवतार म्हणजे ती जीवन जगण्याची दिशा आहे. अवताराच्या जीवनातून प्रेरणा घेऊन जो उपासना करतो ना, तोच खऱ्या मार्गावरती चालतो. सकळ देवांचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ, भूमंडळी भोग सकळ त्यासीच घडे. सकळ देवांचे मूळ, सर्व देवतांचा स्रोत एकच आहे. मग समर्थांनी बघा सगळे देव दाखवले, कुठले कुठले, लिस्ट आहे बघा खूप मोठी. गणपती आले, सरस्वती आले, ब्रह्मा आले, विष्णू आले, शिवतत्व आलं, यम आला, इंद्र आला, शक्ती आली. हे सगळे देव वेगवेगळे दिसतात, पण ह्यांच्या अंतरी एकच मूळ तत्व आहे. समुद्रामधून लाटाही येतात, बुडबुडे पण येतात, तरंग पण येतात. हे वेगवेगळं दिसत असलं तरी पाणी मात्र एकच आहे. देव जसे अनेक दिसत असले तरी तत्व मात्र एकच आहे. तो हा अंतरात्माची केवळ, तोच अंतरात्मा आहे. हा सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे. समर्थांनी जर ह्या पूर्ण समासामध्ये दाखवलं असेल तर ते हे आहे, तो हा अंतरात्माची केवळ आहे. तो हा जो आहे तो बाहेरचा देव नाही आहे, तो अंतरात्मा दाखवला, आतला अंतरात्मा दाखवला, जो प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. भूमंडळी भोग सकळ सर्व अनुभव. या जगात सुख, दुःख, यश, अपयश हे सगळे भोगच आहेत ना. त्यासीच घडे. त्यासीच घडे म्हणजे अनुभवणाराही तो एकच आहे. महत्त्वाचा मुद्दा काय आहे की हे सगळं अनुभवतो कोण, तोच हो, तोच एकच, तोच अंतरात्मा. बघा ना, पहिला पण एक उदाहरण, एक असतो हिरो असतो, ॲक्टर असतो, जे काही असतो
तो कधी राजा होतो, तो कधी गरीब होतो, तो कधी ड्रायव्हर होतो, तो कधी विलन होतो. म्हणजे एकच असतो, तो व्यक्ती एकच असतो, त्याचा रोल बदलतो. तो ॲक्टर एकच आहे, रोल बदलतो आहे. जन्म, शरीर, परिस्थिती बदलत असली तरी त्याचा अनुभव करणारा आत्मा मात्र एकच आहे. समर्थ इथे सांगतात की देव शोधायला बाहेर फिरू नकोस. तो भगवंत तुझ्या आधी, तुझ्या आतमध्ये, तुझ्या आधीच स्थित आहे. बाहेर कुठं चाललायस? पण आपण तेच करतोय. भगवंताला मंदिरात शोधायला जातोय, लोकांमध्ये शोधतोय, कोणाला तरी गुरु करून पाहतोय, पण आपण स्वतःमध्ये पाहायला तयार नाही. लोक 7 समुद्र पार करून जायला तयार आहेत, पण स्वतःमध्ये पाहायला तयार नाही आहेत. किती दुर्दैव आहे बघा. रोज 2 मिनटं शांत बसलो, स्वतःकडे लक्ष दिलं आणि मी कोण हा जर प्रश्न विचारला तर हळूहळू अंतरात्म्याचा अनुभव येईलच. बघा लोक काय करतायत, देव वेगवेगळे मानतात. हे आपण पाहिले, देव खंडोबा दाखवला, पांडुरंग दाखवला, है ना, किती किती वेगवेगळे दाखवले देव, आणि मग आपण त्याच्यावरती वाद घालत बसलो. काय नाही, हा देव वेगळा आहे, ह्या देवाला ते चालत नाही, त्या देवाला हे चालत नाही, त्या देवाला ह्या वारी जायला लागते, ह्या देवाला त्या वारी जायला लागते, ह्या देवाला गेलं की नाम असा लावायला लागतो, त्या देवाला गेलं की नाम तसा. समर्थ म्हणतात सगळं एकच आहे. देव बाहेर नव्हताच, देव होता तुझ्या आतमध्येच. सगळं अनुभव करणारा तो एकच आहे अंतरात्मा. सर्व देवांचे मूळ एकच, आणि तो म्हणजे तुझ्या आतमध्ये असलेला अंतरात्मा. बघा, नाना देव होऊन बैसला, नाना शक्ती रूपे झाला, भोगता सकळ वैभवाला तोची एक. नाना देव होऊन बैसला, एकच अनेक रूपामध्ये. समर्थ सांगतात तोच एक आत्मा, अंतरात्मा अनेक देव बनून बसलेला आहे. तो कधी गणपती होतो, कधी शिव होतो, कधी विष्णू होतो, कधी खंडोबा होतो, कधी पांडुरंग होतो. रूप बदलतो, पण तत्व एकच आहे. जसा तो ॲक्टर पाहिला ना आपण, तो ॲक्टर एकच होता. कधी हिरो होतोय, कधी राजा होतोय, कधी भिकारी होतोय, कधी ड्रायव्हर होतोय, कधी तो सामान्य माणूस होतोय, तो कधी चोर होतोय. म्हणजे दिसायला तो वेगळा आहे, त्याचे रोल वेगवेगळे आहेत, पण ॲक्टर एकच आहे ना. नाना शक्तिरूपे झाला म्हणजे काय, विविध शक्तींचं प्रकटन दाखवलं. नाना शक्ती रूपे, तो आत्मा विविध शक्तींनी बनलेला आहे. कधी ज्ञानशक्ती होऊन येतो म्हणजे सरस्वती दाखवली, कधी शक्ती होतो, ऊर्जा होतो म्हणजे दुर्गा दाखवली, कधी पालनपोषण करतो म्हणजे विष्णू दाखवला, कधी कधी क्रिएशन येतं म्हणजे ब्रह्मा दाखवला, कधी कधी डिस्ट्रक्शन येतं म्हणजे शिवतत्व दाखवलं. म्हणजे एकच एनर्जी आहे जे अनेक फंक्शन्स करते. एकच लाईट आली खांबावरनं, आपल्या घरात एकच लाईट आली, त्याच्यावरती फॅन चालतो, त्याच्यावर AC चालतो आहे, त्याच्यावरती मिक्सर चालतं आहे, त्याच्यावरती कूलर चालतं आहे, त्याच्यावरती फ्रीज चालतं आहे, त्याच्यावरती मोबाईल चार्ज होतं आहे. कामं वेगवेगळे आहेत, पण त्याच्यामध्ये असणारी ऊर्जा एकच आहे. भोगता सकळ वैभवाला, अनुभवणारा तोच आहे. भोगता म्हणजे कोण, जो अनुभव घेतो. या जगामध्ये पैसा, सुख, दुःख, मान, पान, पद, प्रतिष्ठा हे सगळं अनुभवतो कोण, तो एकच आत्मा. बघा मग समर्थ काय म्हणतात, तोची एक. अंतिम सत्य समर्थांनी दाखवलं. तोची एक म्हणजे कसं, देव अनेक नाहीत, जीव अनेक नाहीत, सगळ्यांचं मूळ एकच आहे. समर्थ इथे अद्वैत सांगतात, एकच आहे. बाकी सगळी त्याचीच रूपं आहेत, पण तो एकच आहे. मग मोठी चूक काय, आपण हा देव वेगळा, तो देव वेगळा, मी वेगळा, तू वेगळा, असा भेदभाव करत बसलो. पण भेद नाहीतच, मुळात आणि फक्त एकत्वच आहे, अद्वैतच आहे. बघा मग आता समर्थांना अभिप्रेत काय आहे की एकच आत्मा विविध रूपांनी खेळ करत आहे. ते तुम्ही आम्ही अनुभवलं पाहिजे. रूपं अनेक, शक्ती अनेक, पण अनुभवणारा आत्मा मात्र एकच. बघा, याचा पहावा विचार, उदंड लावला जोजार, होती जाता देव नर किती म्हणून. याचा पहावा विचार, फक्त ऐकू नको, फक्त श्रवण करू नको, आता विचार कर. समर्थ 18व्या ओळीमध्ये सांगतात, काय कर, याचा पहावा विचार. समर्थांना स्पष्ट सांगावं लागतंय की ही तत्व फक्त श्रवण करून उपयोगाचे नाही आहेत, तर ह्या तत्वांचा काय केला पाहिजे, व्यवस्थित विचार केला पाहिजे. जेव्हा शिक्षक शिकवतो, पण जो विद्यार्थी विचार करतो त्यालाच खरा अर्थ समजतो. तसंच आहे आध्यात्मिक गोष्टी, हे मनन निधिध्यासन केल्याशिवाय समजणार नाही. कारण आता श्रवण तर झालं आहे,
श्रवण तर झाले आध्यात्मिक गोष्टीचं, या तत्वाचं, अद्वैताचं, है ना, पण ह्याच्याबद्दल काय व्हायला पाहिजे, मनन व्हायला पाहिजे, निधिध्यासन व्हायला पाहिजे, तेव्हाच ह्याचा विचार होणार आहे. उदंड लांबला जोजार, म्हणजे विषय खूप विशाल आहे. जोजार म्हणजे विस्तार, पसरलेपण म्हणजे जोजार. समर्थ म्हणतात हा विषय खूप मोठा आहे, त्याला अंत नाही आहे. समुद्र कसा आहे, किनाऱ्यावरती उभा राहून आपण थोडंच समुद्र पाहतो, आपल्याला काही पूर्ण दिसत नाही, पण आत किती खोल आहे, आत किती मोठी जीवसृष्टी आहे, किती प्रचंड विस्तार आहे, तो दिसतच नाही. तसंच आहे अंतरात्मा एकत्व हा विषय इन्फायनाईट आहे, अनंत आहे, तो न संपणार आहे. होती जाती देवनर, सतत बदलणारी रूप आहे. या जगामध्ये कोणी देवासारखं उंचावतो, तर कधी कोणी सामान्य मनुष्यासारखा राहतो, तर कधी कोणी रसातळाला जातो. ही रोल चेंजिंग प्रोसेस आहे, सतत बदलत राहतं. बरोबर आहे का? किती म्हणूनही म्हणजे मोजता येणार नाही. समर्थ म्हणतात किती देव, किती माणसं, यांच्या संख्या सांगता येणार नाही आहेत. पृथ्वीवरती किती लोक आहेत, अब्जावधी लोक आहेत, प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे आणि त्याच्या मागचं तत्त्व मात्र एकच आहे. समर्थ काय म्हणतात की बाह्य रूपामध्ये अडकू नको, कारण रूपं बदलतात, संख्या बदलते, पण त्याच्यामध्ये असलेलं आतलं तत्त्व मात्र एकच राहतं. मग लोक काय करतात, बाहेरच्या गोष्टी मोजत बसलेत, पैसा मोजत बसलेत, माझ्याकडे 1500 मतदान आहे, 2000 मतदान आहे, ही मोजामोजी चालू आहे. यश, मी त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी आहे, कारण त्यानं अजून फ्लॅट घेतला नाही, मी घेतला आहे, त्यानं गाडी घेतली नाही, मी घेतली आहे. स्वतःचा विचार करत नाही आहेत. सोशल मीडियावरती तेच झालं आहे, फॉलोवरचं काउंट किती आहे त्यातच अडकलं आहे. तुझे फ्रेंड किती, माझे फ्रेंड किती, इन्स्टाला तुझे फॉलोवर किती, माझे फॉलोवर किती, पण आपण स्वतःची ग्रोथ विसरून गेलो. बघा, मग आता समर्थांना काय अभिप्रेत आहे, रूप आणि संख्या ह्या इन्फायनाईट आहेत, अनंत आहेत, पण त्यामागचं तत्त्व समजण्यासाठी विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. बघा पुढं, कीर्ती आणि अपकीर्ती, उदंड निंदा, उदंड स्तुती, सर्वत्रांची भोगप्राप्ती अंतरात्म्याशीच घडे. समर्थ म्हणतात की या जगामध्ये कीर्ती झाली, प्रसिद्धी मिळाली, अपकीर्ती झाली, बदनामी झाली, निंदा झाली म्हणजे टीका झाली, स्तुती झाली म्हणजे कौतुक झालं, आणि हे सर्व अनुभव शेवटी त्याच आपल्या अंतरात्म्याला, आतल्या जीवालाच होतात. कीर्ती म्हणजे काय, लोक आपल्याबद्दल कधी चांगलं बोलतात, चांगलं बोलले कीर्ती, कधी कधी आपल्यालाच वाईट बोलतात, दूषण ठेवतात, अपकीर्ती. पण हे बाहेरच आहे, त्याचा खरा परिणाम आपल्या खोल मनावरती आणि आत्म्यावरती होत असतो. निंदा आणि स्तुती यांचा खेळ. कुणी आपली निंदा केली तर आपल्याला दुःख होतं, आणि स्तुती केली तर आनंद होतो. पण प्रश्न असा आहे की हे आनंद आणि दुःख कोणाला होतं आहे? शरीराला होतं आहे का? नाही. बाहेरच्या जगालाही होत नाही, ते होतं आहे आपल्या अंतरात्म्याला. हे सगळे अनुभव आतच घडत आहेत. म्हणून समर्थ सांगतात हे सुखदुःख बाहेर नाही, ते तुझ्या आतमध्येच आहे. बघा, लोक काय बोलतात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही आतून कसे आहात हे जास्त महत्त्वाचं. जर तुम्ही आतून अंतरात्म्यामध्ये स्थिर असाल तर तुम्ही स्तुतीने उडणार नाही आणि निंदेने खचणार सुद्धा नाही. कारण बाह्य जग बदलत राहील, पण अंतरात्मा मात्र स्थिर राहणार आहे. कीर्ती अपकीर्ती हे तरंग आहेत, आपण मात्र स्वतः समुद्र व्हायचं आहे. बघा आता पुढं सांगितलं, कोण देही काय करीतो, कोण देही काय भोगितो, भोगी त्यागी वितरागितो, एकची आत्मा. मग कोणी काय झालं आहे, कोण कोणत्या शरीरातून काय करतं, कोण कोणत्या शरीरातून काय भोगतं, कोण भोगी संसारामध्ये रमतो, कोण त्यागी, कोण वितरागी, या सगळ्यांमध्ये असणारा आत्मा मात्र एकच आहे. देह वेगवेगळे दिसले आपल्याला, पण तो अंतरात्मा एकच आहे. आपण वेगवेगळ्या रूपामध्ये दिसतो, कोण श्रीमंत दिसतो, कोण गरीब दिसतो, कोण संत दिसतो, कोण सामान्य दिसतो, पण आतला चैतन्य आत्मा मात्र एकच आहे. कोण करतो आणि कोणी भोगतो. एखादा माणूस पाप करतो, एखादा माणूस पुण्य करतो, एखादा माणूस सुख भोगतो, एखादा माणूस दुःख भोगतो, पण समर्थ सांगतात की हे सगळं देहाच्या पातळीवरती घडत असतं. आतला आत्मा मात्र निष्क्रिय, साक्षी आणि एकच आहे. भोगी त्यागी वितरागी ह्या 3 अवस्था दाखवल्या. भोगी जो विषयांमध्ये रमलेला आहे, चालू आहे त्याचं काम क्रोध. त्यागी जो संसार सोडलेला आहे,
त्याग केलेला आहे त्यांनी. आणि वितरागी म्हणजे ज्याला आसक्तीच उरलेली नाही आहे तो वितरागी. हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत, पण त्याच्या आतमध्ये असलेला आत्मा मात्र एकच आहे. तो ना भोगी आहे, ना तो त्यागी आहे, ना तो वितरागी आहे. या तिन्ही स्टेटच्या पलीकडे जो आहे तो अंतरात्मा आहे. बघा, आपली खरी ओळख हा देह नाही तर आत्मा आहे, आणि तो आत्मा सर्वांमध्ये एकच आहे. वीज एकच आहे हो, खांबावरून घरात आलेली वीज एकच आहे, ज्यावरती बल्ब चालतो, फॅन चालतो, हीटर चालतो, कूलर चालतो, फ्रीज चालतो, मोबाईल चार्जिंग पण होते. उपकरणं वेगवेगळे असले म्हणून काय झालं, काम एकच आहे, वीज एकच आहे. बघा पुढं, प्राणी सभिमाने भुरलेले, देहाकडे पाहत गेले, मुख्य अंतरात्म्यास चुकले, अंतरी असोनी. अतिशय महत्त्वाची ओवी आहे. प्राणी कुठं झालेत? अहंकारामुळे, अभिमानामुळे हे प्राणी जीवाला भुललेत. ते फक्त देहाकडे म्हणजे शरीराकडे पाहतात आणि आपल्या आतमध्ये असलेल्या मुख्य अंतरात्म्याला ओळखायला चुकलेत. म्हणून काय त्याला झाले, ते भुललेत, अहंकारामध्ये भुललेत. स्वाभिमानेची भुलाले, अहंकाराने भुलले. मी सुंदर, मी श्रीमंत, मी देखणा, मीच मोठा. गावात माझ्यासारखं गाडी कोण घेऊ शकत नाही, माझ्यासारखा आयफोन कोण काही घेऊ शकत नाही, ह्याच्यामध्ये अडकला आहे. माझ्यासारखी बॉडी कोणाची नाही, माझ्यासारखा दंड कोणाचा नाही. हा सगळा देहाचा अभिमान आहे आणि हाच अभिमान त्याला खऱ्या सत्यापासून दूर नेत असतो. देहापलीकडे पाहता गेलं, बाह्य जगात अडकणं म्हणजे कसं, शरीर, रूप, पैसा, पद, प्रतिष्ठा यामध्ये अडकून पडणं. पण हे सगळं टेम्पररी आहे, क्षणभंगूर आहे. त्यामुळे आपण बाहेरच पाहतो, आतमध्ये कधीही पाहत नाही. मुख्य अंतरात्म्यास चुकले, सर्वात मोठी चूक आहे. आपल्यातच असलेला अंतरात्मा, परमसत्य, परम आत्मा, चैतन्य, याला आपण ओळखलंच नाही. तो आपल्या आतमध्येच होता, पण आपणच त्याला विसरून गेलो आणि हीच काय झालं, अज्ञानाची स्थिती झाली. आपण देह नाही, आपण आत्मा आहोत हे विसरणं सर्वात मोठी चूक आहे. एखादा माणूस आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहतो आणि त्यालाच मी असं समजतो, पण तो चेहरा बदलतो, रूप बदलतो, वय वाढत जातं, पण मी बदलेल का? नाही. खरा मी म्हणजे अंतरात्मा आहे ना, तो कधीही बदलणार नाही, तो कधीही बदलणार नाही. यासाठी आम्ही अहंकार कमी केला पाहिजे, बाह्य गोष्टींवरून स्वतःची ओळख बनवली नाही पाहिजे आणि कायम अंतर्मुख व्हायला शिकलं पाहिजे. बघा आता पुढं काय सांगितलं, अरे या आत्म्याची चळवळ, अरे या आत्म्याची चळवळ पाहे, ऐसा भूमंडळी कोण आहे, अगाध पुण्य अनुसंधान राहे काही एक. अरे, समर्थ आता शेवटी सांगतायत की अरे या आत्म्याची, त्या चैतन्याची कार्यप्रवृत्ती, त्याची लीला समजून घेणाऱ्या या जगात किती जण आहेत? प्रश्न विचारलाय समर्थांनी. अगदी थोडे, कारण त्यासाठी अगाध, खूप मोठं पुण्य आणि सततचा आत्मविचार म्हणजे अनुसंधान आवश्यक असतं. समर्थ म्हणतात की आत्म्याची चळवळ, आत्मा हा स्थिर निराकार आहे, पण त्याच्यामुळेच हे मनाची चळवळ चालू आहे, शरीराची वळवळ चालू आहे आणि इंद्रियांचं काहीतरी वेगळंच चालू आहे. म्हणजेच सगळ्या क्रियेचं मूळ हा आत्मा आहे, पण तो दिसतच नाही. पाहे ऐसा कोण आहे, इथं समर्थ दुर्मिळता दाखवतात. दुर्मिळता, जगात असे लोक आहेत, पैसा, प्रतिष्ठा, संसार, पद ह्याच्या मागे धावत सुटलेत, पण आत्म्याचे शोध घेणारे कुठे आहेत? खूप थोडे, अगदी दुर्मिळ लोक अशी आहेत की जे आत्म्याचा शोध घेत आहेत. पैसा, पद, प्रतिष्ठेच्या मागं जात नाही आहेत, तर ते उगमाकडे निघालेले आहेत. अगाध पुण्य अनुसंधान राहे, आत्मज्ञान सहज मिळत नाही. त्यासाठी पूर्वजन्मीची पुण्याई लागते, जे आम्ही केली म्हणून बैठकीला आलो. सततचा विचार लागतो, मी कोण, करता कोण हे लक्षण, आपण कोण हे लक्षण, हे दुसरं कुणी आम्हाला विचार करायला भाग नाही पडणार. समर्थांनी भाग पडला विचार करायला. आत्मज्ञान सहज मिळत नाही, साधना करावी लागते, भक्ती करावी लागते, उपासना करावी लागते, ध्यान करावे लागते, तेव्हाच आत्म्याशी अनुसंधान करतायत. जोडून घ्यायचं आहे ना, अगाध पुण्य अनुसंधान राय, आत्म्याशी जोडून घेण्यासाठी उपासना, भक्ती, सत्संग, बैठक हे सगळं पाहिजे. आत्म्याचा शोध घेणे हे सामान्य काम नाही, ते दुर्मिळ आणि मौल्यवान आहे. बघा पुढं, त्या अनुसंधा सारीस जोळोनी जाई जे किलमिशे,
अंतर्निष्ठ ज्ञानी ऐसे विवरण पाहते. ते एकदा का ते अनुसंधान लागलं, स्वतःकडे लक्ष द्यायला लागला, अंतर्मुख झाला की स्वतःमध्ये असलेले पाप, दोष, किल्मिष जळून नष्ट होतील. जे अंतर्मुख झालेत ना, अंतर्निष्ठ झालेत, ते ज्ञानी आहेत. आणि ते हे सत्य स्वतः अनुभवून स्पष्टपणे पाहतात. हे अनुसंधान म्हणजे काय हो? आत्म्याशी जोडलं जाणं आहे. अनुसंधान म्हणजे मी कोण हा विचार, स्वतःच्या अंतरात लक्ष ठेवणं म्हणजे अनुसंधान. जेव्हा मन बाहेरून आत वळतं तेव्हा आत्म्याशी नातं तयार होतं. बाहेरच राहिलं तर आत्म्याशी नातं होणार आहे का? कारण तो अंतरात्मा आहे, आतमध्ये असलेला आत्मा आहे. हो, आत्मा आतमध्ये आहे, आम्ही बाहेर शोधतोय. कसं अनुसंधान होईल? जळून जाई जे किल्मिष आहे, म्हणजे ते जे किल्मिष आहे, दोष आहेत, पाप आहेत, वाईट विचार आहेत, वासना आहेत, राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, हे आत्मज्ञानाच्या प्रकाशाने काय होणार आहेत? जळून जाणार आहेत. जसं सूर्य उगवल्यानंतर अंधार निघून जातो, तसं आत्मज्ञानाचा प्रकाश एकदा उजळला की वाईट विचार, वाईट संगत, वासना, राग, द्वेष, लोभ, मत्सर हे सगळं जळून जाणार आहे. अज्ञान नष्ट होणार आहे. मग अंतर्निष्ठ ज्ञानी कोण? जो बाहेरच्या जगात अडकत नाही, आतमध्ये येतो तो अंतर्निष्ठ. स्वतःच्या अंतःकरणामध्ये स्थिर राहतो तो अंतर्निष्ठ. तोच खरा ज्ञानी. आणि तो सगळं प्रत्यक्ष अनुभवतो. विवरणं पाहती हे फक्त वाचायचं नाही, ऐकायचं नाही, तर अनुभवायचं आहे. आत्म्याला पाहतात, त्याचं स्वरूप ओळखतात आणि त्याच अवस्थेमध्ये राहतात. ते ज्ञानी लोक म्हणजे कशी? अंतर्निष्ठ. आत्मानुसंधान केलेल्यांचे मन शुद्ध होतं आणि खऱ्या ज्ञानाचा अनुभव त्यांना येतो. बरोबर आहे का? बघा आता पुढे सांगितलं, अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले, बाह्यात्कारे भरंगळले लोकाचारे. अंतर्मुख पाहिलं ना मग पण ज्यांचं अनुसंधान साधलं गेलेलं आहे ते अंतर्मुख आत्म्यामध्ये स्थिर झाले, ते तरले, मुक्त झाले, निघून गेले ते ह्या भवसागरातून. आणि जे अंतर्भ्रष्ट झाले म्हणजे काय झाले? ते बहिर्निष्ठ झाले. बहिर्निष्ठ आतमध्ये नसले आणि बाहेर अडकले आणि निघून गेले, त्या अंतरात्म्यापासून दूर निघून गेले, ते बुडून गेले दुःखामध्ये, त्या भवसागरामध्ये बुडून गेले, गटंगळ्या खाऊन गेले. जे फक्त बाह्य दिखाव्यात आणि लोकांच्या आचरणामध्ये, लोकाचारामध्ये, लोकमतामध्ये अडकले, ते भलत्याच मार्गाने भरकटलेले. मग अंतर्निष्ठ खरे साधक कोण? जे स्वतःच्या मनाच्या अंतःकरणामध्ये स्थित होतात ते अंतर्निष्ठ. ज्यांचं लक्ष आत्म्यावरती असतं ते अंतर्निष्ठ. आणि तोच तरतो, तोच मुक्त होतो, कारण त्याला सत्य कळतं. मग अंतर्भ्रष्ट बुडणारे कोण आहेत? जो बाह्य जगामध्ये हरवतो, बहिर्निष्ठ होतो, तो अंतर्भ्रष्ट होतो. ज्याला आत्म्याची आठवणच येत नाही, आपल्या अंतरी आत्मा आहे हे त्याला आठवतच नाही, तो संसारामध्ये अडकतो, दुःखामध्ये भोगून जातो आणि तो बुडून जातो. बाह्यात्कारे भरंगळले, दिखाव्याचा धोका दाखवला समर्थांनी इथं. काही लोक बाहेरून धार्मिक दिसतात, बाहेरून पूजा, व्रत, वैफल्य दिखावा करतात त्याचा, आणि आतून मात्र बदलत नाहीत. ते खऱ्या मार्गावर नसून भरकटलेली मंडळी आहेत. लोकाचारे म्हणजे समाजाच्या मागे अंधानुकरण चालू आहे त्यांचं. लोक काय म्हणतील, कारण ते लोकमतामध्ये अडकलेत ना. लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, या भीतीने आपण खूप काही करत बसतो, जे नाही करायला पाहिजे ते करत बसतो. आणि हे सगळं बाह्य असतं, बाह्य. त्यातून काय आत्मज्ञान मिळत नाही. आत वळल्याशिवाय, अंतर्निष्ठ झाल्याशिवाय आपण तरुण जाणार नाही. बाह्य दिखावा आणि लोकांचे मार्ग हे खरे समाधान देणारे नाहीत. बरोबर आहे का? बघा, यातून आपण काय शिकलो? बाह्य दिखाव्यापेक्षा आतला बदल महत्त्वाचा. लोक काय म्हणतील याच्यापेक्षा सत्य काय आहे ते पाहिलं पाहिजे आणि स्वतःमध्ये स्थिर राहण्यासाठी सराव केला पाहिजे. अंतर्निष्ठ झालं पाहिजे. जो आतमध्ये वळाला आहे ना, तो तरुण निघाला आहे बघा, तो तरुण. आणि जो बाहेरून अडकलेला आहे, बाहेर अडकलेला आहे, तो बुडला आहे. दिखाव्याने कधीही मुक्ती मिळत नाही, अंतर्निष्ठतेनेच मुक्ती मिळते. जय जय रघुवीर समर्थ. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे बहुदेवस्थान निरूपणाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री
वल्लभाय नमः. जय सद्गुरू.